आज मला चांगला जॉब भेटेल, उद्या जॉब जे मिळेल त्याच्यापासून सुरुवात केली पाहिजे. नोकरी न मिळण्याचं कारण एक जे खूप खापर इझिली फोडलं जातं ते सध्या ऑटोमेशन आणि AI वर. यामध्ये किती तथ्य आहे मग? AI मुळे जॉब जाणार याची भीती न बाळगता AI नी जनरेट झालेल्या जॉब्सवरती फोकस केला पाहिजे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय की आता AI आलाय मार्केटमध्ये, पण त्याला वापरायचंय कसं हेच माहीत नाही, तर आपण त्याला बेस्ट वेने यूजच नाही करू शकत. सो मग असे जॉब्स बऱ्याच ठिकाणी आहेत की बाबा प्रॉम्प्ट द्यायची कशी. ॲव्हरेज 6 ते 8 लाख रुपये घालून माणूस इंजिनियर होतो. इतके पैसे देऊन तो इंजिनियर होतोय, तिथे शिक्षण घेतोय, तरी त्याला पास आउट झाल्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन कोर्सेस का करायला लागतात? मग ते 4 वर्षाचा रिलेव्हन्स काय आहे? 10 लाख रुपये खर्च केलाय डिग्रीसाठी, तर पालकांनी जर म्हटलं की तुला जॉब का नाही, तर मुलांनाही तो टॉर्चरिंग नाही वाटलं पाहिजे. सो एवढं वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये. जे लोक जॉबसाठी अप्लाय करतायत तर कुठल्या कारणांमुळे जॉब नाही मिळत आहे त्यांना जास्त? आपल्या भारतामध्ये लाखो लोक एका दिवसात रेझ्युमे अपलोड करतात आणि मॉडिफाय पण करतात. आता एक HR म्हणून मी कोणाला करेल की ज्यांना आज जॉब पाहिजे. ज्यांना 60% पेक्षा कमी मार्क आहे तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे IT मध्ये जायला? नॉर्मल कंपनीत काम करूयात, तिथून आपल्याला एक्सपोजर मिळेल, चांगला स्किलसेट आपला अर्न होईल, तो स्किलसेट दाखवून जास्त ग्रोथ घेऊ. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे नवीन विषयावरचं पत्र. आजच्या पत्राचा विषय आहे IT तले जॉब आणि त्या अनुषंगाने याची चर्चा असणार आहे. काय झालं आहे की भारतामध्ये ITचा खूप बूम चालू आहे असं एकीकडे म्हणलं जातं. गव्हर्नमेंट म्हणतं की आम्ही याऊ लाख नोकऱ्या दिल्या, त्याऊ लाख नोकऱ्या दिल्या. पण मी हा शूट करतोय पुण्यामध्ये बसून. माझे अनेक मित्र ITमध्ये आहेत आणि आत्ताची जी मार्केट कंडिशन बघतोय ना, तिकडे असं होतं की गव्हर्नमेंट तर म्हणते नोकऱ्या भरपूर आहेत, लोकही म्हणतात नोकऱ्या भरपूर आहेत, ITमध्ये असणारे लोक पण म्हणतात की नोकऱ्या भरपूर आहेत. पण दुसरीकडे फ्रेशर्स असतील किंवा स्विच करताना अनेकांना अडचणी येत आहेत. तर का बरं असं होत आहे की कॉलेजमधनं शिकल्यानंतर लगेच जॉब मिळत नाही, कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागतं, त्याचा एक्स्ट्रा काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करायला लागते. तर ती व्हॅल्यू ॲडिशन करत असताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, कुठल्या व्हॅल्यू ॲड्स केल्या पाहिजे, स्पेशली ज्या स्टेजला लोक रिजेक्ट होत आहेत ना, आयदर रेझ्युमे किंवा HR डिस्कशनचा जो पार्ट असतो, तिकडे गेल्यानंतर लोक खूप रिजेक्ट होत आहेत आणि खूप फ्रस्ट्रेट झाले आहेत अनेक लोक, कारण अशा टप्प्यावर त्यांना नोकरी हवी जिकडे आता गरज आहे घरी, किंवा आता करिअर पण कुठेतरी स्टेबिलाइज व्हायला पाहिजे. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी ITमधल्याच एक्सपर्ट आज सारिका भुतारे मॅम आले आहेत. मॅम, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच सर. एकदा ओळख करून देतो मॅमची. मॅमला तुम्ही आधी चॅनलवर बघितलं आहे, त्या पॉडकास्टला पण खूप भरपूर मॅसिव्ह प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला, रील्स खूप हिट होते. मॅडम पुणेरी पॅटर्न नावाची एक संस्था आहे, त्यांची ITमध्ये काम करते. हजारो स्टुडंट्स मॅडमच्या हाताखालून गेलेत. त्यांना टेक्निकल इन्फॉर्मेशन पण मॅम शिकवतात. शिवाय पुढे गेल्यानंतर जिकडे टेक्निकल इन्फॉर्मेशन असताना आपण एक टप्पा पार करतो आणि पुढे गेल्यानंतर जॉब मिळण्यासाठी मेन ज्या गोष्टी असतात, मग रेझ्युमे असेल, HR राऊंड असेल आणि मग फायनल डिस्कशनचा जो राऊंड असतो, त्यासाठी स्पेशली त्यांना गाईड करत असतात. त्यामुळे हे वास्ट असणारं जे फील्ड आहे IT, याचे काही पदर आज आपण उलगडणार आहोत. त्यामुळे हे शेवटपर्यंत बघा नक्की पत्र, आणि कसं वाटलं नक्की कळवा, आणि पोस्टमनला सबस्क्राईब तुम्हाला करायचं म्हणजे करायचंच आहेत. आजच्या गप्पांना सुरुवात करूया, चला. मॅम, पुन्हा एकदा स्वागत आहे. ITच्या गप्पा आपण एकदा मारल्या, त्याच्या आधी आपण भेटलो होतो तेव्हा बेसिक काही होत्या, त्यामध्ये लोकांचे अनेक कमेंट्स आल्यात, त्या अनुषंगाने याची चर्चा आहे. तर मला याने ॲड्रेस करा प्लीज तुम्ही सुरुवात, की ना आत्ता मी म्हटलं की नोकऱ्या भरपूर आहेत असं मार्केटमध्ये म्हणलं जातं. ज्यांच्याकडे स्किल आहेत त्यांना काही नोकरीची मारामार नाही आहे. पण तुम्ही ॲक्च्युअल ग्राउंडवर काम करताय त्या संदर्भात, तर काय वाटतंय तुम्हाला, बेरोजगारीचं हे जे प्रमाण आहे आणि नोकऱ्यांचा आणि काम मिळणाऱ्यांचा हा रेशो आहे, तो हा कसा एकमेकांची प्रोपोर्शनली, इन्व्हर्सली की डायरेक्टली? ॲक्च्युली कसं आहे ना सर, नोकऱ्या आहेत असं तुम्ही म्हटलात तर ते अगदी करेक्ट आहे. दिसतात पण आपल्याला लिंक्डइनवरती दिसतात, Naukri.com वरती भरपूर ओपनिंग दिसतात, पण अवेअरनेस फार कमी आहे की मला आज दिसतोय जॉब कॉल किंवा ओपनिंग दिसते, पण मग ती खरंच तिथे आहे का, किंवा मग मी अप्लाय केल्यानंतर मला कळतं की ही तर एक्सपिरियन्ससाठी आहे. तर गॅप हा अवेअरनेसचा आहे. कारण की होतं कसं की आज माझ्याकडे डिग्री आहे आणि आज मला जॉब हवा आहे, सो मला फक्त जॉब पाहिजे एवढंच माहिती आहे. मला त्यातलं स्पेशलायझेशन, तिथं लागणारं काम आणि तिथे असणारे स्किल, हे सगळं मला माहीत नाही आहे. तर हा खूप मोठा गॅप आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की ओपनिंग्ज एवढ्या दिसतात ऑनलाईन, पण त्यातल्या 60% ओपनिंग ज्या आहेत तर त्या रिअल नाही आहेत. म्हणजे काय की तिथे समजा डेटा अनालिस्टची ओपनिंग आहे, तर दॅट टू फॉर द एक्सपिरियन्स ती आहे. फ्रेशर म्हणून जर मी आज त्याच्याकडे बघते ना, तर त्यांनी इवन तो फ्रेशर मेन्शन केलं आहे, पण जर पॅकेज 6 lakhs अबोव आहे तर ऑब्व्हियसली ती एक्सपिरियन्ससाठीच ओपनिंग आहे. तर मी अप्लाय करून पण काहीच उपयोग नाही.
तर प्रॉब्लेम हा होतो की लोक अप्लाय खूप करतात पण त्यांना रिप्लाय काहीच येत नाही. तर हा सगळ्यात मोठा गॅप जो आहे तर तो अवेअरनेसमुळं आहे. कारण की डिग्री प्रत्येकाकडे आहे पण स्पेशलायझेशन नाही आहे. काम करण्यासाठी स्पेशलायझेशन पाहिजे की अमुक एका कंपनीमध्ये तमुक एक जर ओपनिंग आहे तर त्याबद्दल माझ्याकडे काय स्किल सेट आहे आणि माझ्यासाठी मग ती ओपनिंग किती इम्पॉर्टंट आहे तर हे जाणून घेतलं जात नाही. फक्त ओपनिंग आहे मी सर्रास अप्लाय करून टाकलं तर ते इररिलेव्हंट ॲप्लिकेशन्स जातात आहेत कंपन्यांकडं आणि त्यामुळे रिजेक्शन रेशो खूप वाढला आहे. अच्छा, पण नोकरी न मिळण्याचं कारण एक जे खूप खापर इझिली फोडलं जातं ते सध्या ऑटोमेशन आणि AI वर, की आमच्या नोकऱ्या सगळ्या हे खात आहे त्यामुळे मार्केटमध्ये नोकऱ्या दिसत नाही. यामध्ये किती तथ्य आहे मग? AI वरती जरी खापर फोडलं जात असलं तरी AI जनरेटही करतोय हेही बघणं गरजेचं आहे. की ओके. काही वर्षांपूर्वी AI जनरेटेड जे जॉब्स होते तर ते नव्हते. आता AI MLचे जॉब्स यायला लागलेत, जनरेटिव्ह AIचे जॉब यायला लागलेत. मग इकडं पण तर फोकस केला पाहिजे ना. असं झालंय ना की फक्त भीतीच वाटते लोकांना पण रियालिटी ही आहे की जे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारखे जे जॉब्स आहेत ना तर हे सुद्धा जनरेट झालेत. आलं लक्षात. सो बऱ्याच वेळा कसं होतं की नाही AIचा खूप बाऊ करून ठेवला आहे आणि त्यामुळं मग मला खूप भीती वाटते मग मी ती गोष्ट करूच नको. सो यापेक्षा AI शिकण्यासाठी मी फोकस करू जेणेकरून माझं करिअर खूप बेस्ट राहील. की AI म्हणजे काय आहे एखादा एक्झाम्पल आपण पकडून चालू की एखादा चॅटबॉट आहे जो काय करतोय हेल्प करतोय समोरच्याला त्याच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी किंवा त्याच्या कस्टमरला की एखाद्या गोष्टीमध्ये ह्युमन इंटरव्हेन्शनपेक्षा की माझा चॅटबॉट तिथं तुला हेल्प करून देईल कधीही. म्हणजे काय झालं की तो बिझनेस 24/7 प्रॉडक्टिव्ह झाला. मग असा जर बॉट बनवायचा असेल तर ऑब्व्हियसली एखादा एक्सपर्ट मुलगाच लागेल ना तिथे. सो या टाईपचे वर्कसुद्धा आहेत इंडस्ट्रीमध्ये ज्याला जनरेटिव्ह AI किंवा आता समजा दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय की आता AI आला आहे मार्केटमध्ये पण त्याला वापरायचं आहे कसं हेच माहीत नाही तर आपण त्याला बेस्ट वेने यूजच नाही करू शकत. सो मग असे जॉब्स बऱ्याच ठिकाणी आहेत की बाबा प्रॉम्प्ट द्यायची कशी हे शिकलं पाहिजे. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. AI येणार नाही तो ऑलरेडी आला आहे. प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल AI वापरतोच इनडायरेक्टली. पण त्याला अजून किती बेस्ट वापरता येईल त्याच्या रेग्युलर कामामध्ये याच्यावरती डिपेंड करतं की त्याला किती इनपुट्स मिळणार आहेत. सो एखादा डेव्हलपर असा आहे की ज्याला 12 वर्ष एक्सपिरियन्स्ड आहे. सो त्याला जर माहिती की आता मी ही डेटाबेसची क्वेरी जर बनवली तर मला 2 तास लागतील. पण हीच क्वेरी जर डेटाबेसची जर AIने मला जनरेट करून दिली तर माझा वेळ वाचणार आहे. म्हणून काय त्याला कंपनी लगेच 2 तासाचं जास्त काम नाही देणार आहे. त्यामुळं तो त्याच्या फॅमिलीला जास्त वेळ देईल म्हणजे त्याच्या कामामध्ये व्हॅल्यू ॲड झाली. इतकं सिम्पल आहे. सो AIमुळे जॉब जाणार ह्याची भीती न बाळगता AIने जनरेट झालेल्या जॉब्सवरती फोकस केला पाहिजे की तो AI मला कसं येईल. हे काइंड ऑफ अपग्रेडेशनच आहे. कारण की अपग्रेडेशन कशासाठी करायचं की लाँग टर्मसाठी समजा AI बनतात कशाने पायथॉनसारख्या लँग्वेजेस डेटाबेस स्टॅटिस्टिक्स ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. सो फ्रेशरचा काय फोकस असला पाहिजे की मला बेसिक कॉन्सेप्ट कसे चांगले येतील ना की माझा AIमुळे जॉब जाईल. म्हणजे शेवटी ते टाईपरायटर आणि कम्प्युटरमधलाच फरक आहे. टाईपरायटर जेव्हा आउटडेटेड होऊन कम्प्युटर येत होते तेव्हा पण हीच भीती घातली गेली की आता झालं संपलं सगळं संपलं. राईट म्हणजे ते शेवटी त्यांनाच ॲडॅप्ट करणे. एक्झॅक्टली. पण मला एक आश्चर्य फार या ठिकाणी वाटतं की ना एक ॲव्हरेज 6 ते 8 लाख रुपये घालून माणूस इंजिनियर होतो. 1.25 ते 1.5 लाख फी कुठेच नाही गेली सध्याच्या काळामध्ये. जर इतके पैसे देऊन तो इंजिनियर होतोय तिथे शिक्षण घेतोय तरी त्याला पासआउट झाल्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन कोर्सेस का करायला लागत आहेत? मग ते 4 वर्षाचा रिलेव्हन्स काय आहे? मग फायदा काय आहे 4 वर्ष शिकून? अगदी करेक्ट बोललात सर. कारण की डिग्रीमध्ये आपल्याला खूप सारं शिकायला मिळतं. पहिलं तर आपल्याला डिसिप्लिन भेटतं. दुसरं आपल्याला पेशन्स शिकायला भेटतात आणि आपण एक व्यक्ती म्हणून घडतो. तर डिग्री ही पाहिजेच, प्रत्येकाला पाहिजे. पण सेकंडरी पार्ट हा पण आहे की जर मला आज जॉब करायचा आहे आणि दॅट टू मला इंडस्ट्रीमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करायची आहे तर ते काम मला आलंच पाहिजे. आणि जर ते मला येत नाही तर कंपनी मला का सिलेक्ट करेल? सिलेक्ट जरी केलं तरी उद्या मला ते काम जमणं गरजेचं आहे. कारण आज शिकवायला टीचर समोर आहेत. उद्या इंडस्ट्रीमध्ये कोणी फिजिकली बसून नाही शिकवत. तिथं तुम्हाला त्यांच्या रेडीमेड रिसोर्सेस यूज करायला लागतात. सो ते स्वतः अपग्रेड करून मग त्यांना व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला द्यायची आहे. आज एखाद्या मुलाला 10 लाखाचं पॅकेज जर मिळालं तर ऑब्व्हियसली ती कंपनी 8 ते 12 पटींनी कमवते त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडून तेव्हा त्याला 10 lakhs पॅकेज देते. तर एवढं प्रोडक्टिव्ह जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्हाला ते काम आलं पाहिजे. आणि डिग्रीजमध्ये जे शिकवलं जातं तर ते बेसिकली थेरॉटिकल नॉलेज असतं. पण इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली परफॉर्म केल्याशिवाय आउटपुट देताच येत नाही. मग जर तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म नाही करता आले तर तिथं तुम्ही क्लायंटला काय सॅटिस्फॅक्शन देणार आहे? सो महत्त्वाचा पार्ट तो आहे की जर डिग्री माझ्याकडे आहे तर माझ्याकडे स्पेशलायझेशन कोणतं आहे? म्हणजे जर आज मी डेव्हलपमेंटमध्ये करतो आहे तर माझ्याकडे डेव्हलपमेंट हे स्पेशलायझेशन झालं जेणेकरून मी समोरच्या कंपनीला एवढी जास्त व्हॅल्यू ॲड करेल माझ्या डेव्हलपमेंट थ्रू. पण जर मला डेव्हलपमेंटमध्ये कोडिंगच येत नसेल
मला डिग्रीमध्ये ते जरी शिकवलं आहे तरी मी त्या सब्जेक्ट क्लिअर करण्यापुरतं जर केलं आहे तर मी कसं काय 10 लाखाचं पॅकेजची कंपनी क्रॅक करू शकतो? मी करूच नाही शकणार. सो त्यामुळं जरी लाखो रुपये इकडं खर्च जरी केले असले तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी थोडासा हा विचार करणं गरजेचं आहे की आज जर मी ह्या ओपनिंगसाठी अप्लाय करतो आहे तर मला त्या ओपनिंगमधला स्किल सेट येतो आहे का? कारण जर तो येत नाही तर अप्लाय करून तसाही उपयोग नाही. कारण एक आपण जे म्हणतो ना की मला जर लाँग लास्टिंग करिअर करायचं तर टेक्नॉलॉजी प्रॉपर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. जर एखादा स्टुडंट पायथॉनसारखी किंवा जावासारखी लँग्वेज सिलेक्ट करतो तर त्याला 7-8 वर्षात चांगलं पॅकेज भेटणार हे ऑब्व्हियस आहे. पण जर त्यांनी ते सिलेक्ट करून जर त्यातलं नॉलेजच नाही घेतलं तर 10 इंटरव्ह्यू देऊन पण तो रिजेक्टच होणार आहे. सो मला काय म्हणायचं आहे की जसं आपण 10वी-12वीला गणित अवघड जातं म्हणून त्याचे क्लास लावतोच ना, तसंच जिथं आपलं सर्व्हायवल आहे तर तिथं सर्व्हायवलसाठी जर आपल्याला चांगलं पॅकेज भेटणार असेल तर आपण क्लासेस करून नक्कीच ह्या गोष्टी अपग्रेड करू शकतो. युनिव्हर्सिटीचा सिलेबस कुठेतरी अजूनही लॅक करतोय किंवा युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये आहेत गोष्टी पण कॉलेजमध्ये तेवढ्या त्या इंटेन्सिटी शिकवल्या जात नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे. शिकवल्या जातात सुद्धा. म्हणजे समजा बघा ना तुम्ही 3rd इयरला प्रोजेक्ट असतो, लास्ट इयरलाही असतो, पण मुलं तेव्हा मुलं करत serious नाही. नसतात हां, तेव्हा. कारण त्यावेळेस त्यांना शिकायचं आहे फक्त. त्यांना डिग्री पूर्ण करायची किंवा तो एक माहोल आहे की नाही मला कॉलेज एन्जॉय करायचं, कॉलेज लाईफ परत येणार नाही. पण ज्यावेळेस ते बाहेर पडतात त्यावेळेस त्यांना कळतं अरे आपण आपला प्रोजेक्ट विकत घेतला. मग तो प्रोजेक्ट समोरचा स्टुडंट एक्सप्लेन करूच शकत नाही. आता असे किती मुलं आहेत की जे स्वतःचा प्रोजेक्ट स्वतः बनवतात, असे तर फारच कमी. सो त्यापेक्षा थोडंसं प्रॅक्टिकली जर मला येत असेल तर डिग्री होण्याच्या आधीच थोडंसं अपग्रेड करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके, फ्रेशर तुमच्याकडे येतात कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? कशी कशी पोरं असतात? खरंच नॉलेजेबल असतात की तुम्हाला झिरोपासून घडवायला लागतं त्यांना? असे नॉलेज हा सेकंडरी पार्ट झाला. पहिलं तर एक आपण जे इन्थुजॅझम म्हणतो ना ते फार इम्पॉर्टंट आहे की पहिलं तर मला नीड असली पाहिजे की मला करायचं आहे. भूक लागली एक्झॅक्टली. तो इगरनेस जर असेल ना तर कोणीही त्याला खूप पुढच्या लेवलला नेऊ शकतं. सो जे मुलं इगर टू लर्न असतात ना की नाही मला काहीतरी बनायचं आहे किंवा मला भारीच पॅकेज पाहिजे तर ते एफर्ट पण वेळेकडे न बघता टाकतात. सो माझं हे ऑब्झर्वेशन आहे की आता 80% मुलं अशी आहेत की ज्यांना पॅकेज खूप भारी पाहिजे पण अभ्यास नाही करायचा किंवा जे सांगितलं ते नाही करायचं. म्हणजे आपण म्हणतो ना की औषधाने बरं होणार हे माहिती पण ते कडू आहे, तो मला नाही खायचं. सगळेच लहान मुलं गुणी नसतात, तसेच मुलांमध्ये पण व्हरायटी आहे. सो माझं हेच ऑब्झर्वेशन आहे की बरेच मुलं येतात आमच्याकडे शिकण्यासाठी पण असं आहे की पॅकेज तर खूप भारी पाहिजे, मेहनत नाही टाकायची. पण हां, जे टाकतात त्यांना चांगलं पॅकेज मिळतंच. पालकांचं आजकाल फार हट्ट आहे मुलांनी ITमध्ये जावं, ITमध्ये जावं, कारण पालकांना एक कुठल्या तरी प्रकारची किक मिळते बाहेर सांगायला की पोरगं ITमध्ये. बरोबर. पालकांना तुम्ही काय मेसेज द्याल? माझा एकच मेसेज असेल की इम्पेशंट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे डिग्री संपलं की लगेच टॉर्चरिंग सुरू, कुठे आहे जॉब? कारण ते एक असतं ना की डिग्री संपल्यावर म्हणजे डिग्री झाल्यावर हे करू, ते करू, ते करू, जॉब लागल्यावर हे करू, म्हणजे जॉब लागल्यावरच हॅप्पी राहायचं, अशी डेफिनेशन खूप सगळ्या फॅमिलीची आहे. तर त्यामुळे ते नॅचरली ते एक्सपेक्टेशन सेट होतं आणि ते काही चुकीचं आहे असं नाही आहे की जर आज 10 लाख रुपये खर्च केला आहे डिग्रीसाठी तर पालकांनी जर म्हटलं की तुला जॉब का नाही तर मुलांनाही तो टॉर्चरिंग नाही वाटलं पाहिजे. कारण एक काळ होता की जे माझे वडील पण मला बोलायचे की इंजिनियर तर असेच पडलेत. सो एवढं वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे. कारण आपण काहीतरी घडावं हे प्रत्येकाला वाटतं पण सोबतच एक चांगला फ्रेंड म्हणून कम्युनिकेट पण केलं पाहिजे. कारण जर आपण त्याच गोष्टी जर जास्त करायला लागलो तर ओव्हर स्ट्रेस होऊन मुलं थोडेसे तणावात पण जातात. सो असं न करता एक चांगला फ्रेंड म्हणून त्यांना थोडंसं सहकार्य केलं पाहिजे की 4-6 महिन्यात जॉब मिळेल असं काहीतरी आपण तडजोड करू. सो आपण हे बघणं गरजेचं आहे की बाबा हा मुलगा आपला रोज काय अपग्रेड करतोय, काय नवीन शिकतोय, सो जॉब लागला का, यापेक्षा आज तू नवीन काय शिकलास. तर हे जर प्रश्न चेंज केले तर कदाचित सिच्युएशन चेंज होईल. पण आपण डायरेक्ट आउटपुट मागायला गेलो ना तर तो मुलगा प्रेशराईज होतो. आणि बऱ्याच वेळा कसं होतं ना की ज्या ठिकाणी करेक्ट ठिकाणी उभं राहून जर जॉब शोधायचा तर ते बऱ्याच मुलांना फ्रेशरला माहीतच नसतं. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देईल एक छोट्याशा स्टोरी थ्रू. की एक व्यक्ती असतो, त्याला ना त्याच्या घरी रिटर्न जायचं असतं. जाताना ना त्याच्याकडं ना एक लाकडांचा एक ओझं असतं किंवा एक मोठा बंच असतो, ठीक आहे. सो रस्त्यामध्ये जाताना त्याला एक घनदाट जंगल भेटतं की ज्या जंगलातून जाताना ना त्याला त्यातलं थोडंसं सामान काढूनच ठेवावं लागेल, त्याशिवाय तो क्रॉस नाही करू शकत. अजून थोडंसं पुढं गेला ना तर त्याला त्याच्या ओझ्यातल्या ना अजून 2 लाकडं कमी करायला लागतात कारण रस्ता फार अरुंद होत चालला आहे. आणि थोड्या वेळाने काय होतं की रस्ता इतका अरुंद होतो की एकच लाकडाचा ओंडका तो घेऊन जाऊ शकतो, तो सगळे नाही घेऊन जाऊ शकत. आणि त्यानंतरच तो पोहोचू शकतो. थोडंसं पुढं गेल्यावर एक नदी लागते की तोच ओंडका तो नदीत टाकून मग पुढे जाणार असतो. याचा सरळ अर्थ हा होतो की तुमच्याकडे जे स्किल आहे ना ते वेळेनुसार तुम्हाला अपग्रेड करायला लागतं. कारण जर तुम्ही वेळेनुसार अपग्रेड नाही झालात तर तुम्हाला काहीच वेटेज नाही किंवा वेळेनुसार जुन्या गोष्टी सोडून द्यायला लागतात.
जसं की एखादी गोष्ट आहे की जी काहीच कामाची नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 10वी-12वीला MSCITचा क्लास केला म्हणून आज तुम्हाला त्याच्यावरती IT जॉब मिळाला असं नाही. कुठेतरी तुम्हाला ते ड्रॉप करायला लागतं. यू हॅव टू ड्रॉप दॅट लगेज टू अचीव समथिंग गुड. सो आत्ता जे तुमच्याकडे लेटेस्ट आहे, जे स्किल तुम्ही अपग्रेड करत चाललं त्यानेच तुम्ही त्या रस्त्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही अननेसेसरी जर कॅरी करायला गेलात तर तुम्ही तिथेच राहून जाल. IT चे फुगलेले पॅकेज बघून ज्यांना फार भारी वाटतं त्यांनी हे पण लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणजे की बुवा आपल्याला सतत काही ना काही शिकणंच आहे, त्या प्रवाहामध्ये स्वतःला सिद्ध करणं आहे. एक्झॅक्टली. दर 2-3 वर्षाला IT चं मार्केट बदलतं आहे. माझे पण IT खूप चांगलं करणारे मित्र सतत संध्याकाळी 8ला लॉग आउट केल्यानंतर अर्धा तास कुठला ना कुठला कोर्स करत असतात, अभ्यास करत असतात. हे फार गरजेचं झालं आहे. म्हणजे पण पालक जे आहेत की जॉब म्हणजे डिग्री झाल्यानंतर जॉबसाठी मागे लागलेत मुलांच्या, तर कॉलेज चालू असतानाच त्यांनी मुलांकडून कुठले कोर्स करून घेतले पाहिजे, किंवा मुलांना सुद्धा तुम्ही काय सल्ला द्याल की कॉलेज लाईफ आहे एकीकडे, एन्जॉय ठीक आहे, मजा चालू आहे सगळं, कॉलेज लाईफ ते जगलंच पाहिजे, पण त्यासोबतच रोज अर्धा तास 1 तास असे कुठले कुठले कोर्सेस आहेत, कुठला अभ्यास आहे, त्यांनी त्याच्याकडे स्पेशली लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे हा जो 4 वर्षाचा पिरियड गेल्यानंतर खूप स्ट्रगल होणार नाही मार्केटमध्ये उतरायला. जनरली ना कुठल्याही कॅम्पसमध्ये ज्यावेळेस कंपन्या हायरिंगला येतात लास्ट इयरला त्यावेळेस त्यांचा एक पॅटर्न ठरलेला असतो. 4 इंटरव्ह्यू राऊंड्स बेसिकली असतात. मग पहिलं ॲप्टिट्यूड असतं, त्यानंतर GD असेल, कोडिंग राऊंड असेल, त्यानंतर मॅनेजरल राऊंड असेल. तर ह्या 4 राऊंडची थोडीशी तयारी करणं गरजेचं आहे. कारण टेक्निकल कोणीही करेल, कारण ते भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे. ऑनलाईन पण भेटतं टेक्निकल, की समजा एखाद्या मुलांनी ठरवलं की मला डेव्हलपमेंटकडे जायचं, त्यांनी सगळ्याच फुल स्टॅककडे फोकस न करता ॲटलिस्ट बॅकएंड किंवा फ्रंट एंड चॉईस केलं पाहिजे. सगळंच करायला गेलं तर ते कवरच नाही होणार, कारण त्याला कॉलेजही करायचे सोबत अभ्यासही करायचा आहे. तर या गोष्टी, त्यामध्ये पहिली गोष्ट तर आहे इंग्लिश कम्युनिकेशन. कारण इंटरव्ह्यूला गेल्यावर कळतं की आपल्याला काहीच बोलता येत नाही. सो त्यापेक्षा थोडीशी मिरर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, की नाही यार मी अर्धा तास तरी स्वतःच्या कम्युनिकेशनवरती वर्क करतो. त्यासाठी स्वतःला मी हे सांगतो की मी ॲटलिस्ट एक 20 मिनटं तरी डेली इंग्लिशमधून कम्युनिकेट करेल, कुणाशी का असेना. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट, चांगल्या कंपन्यांच्या ॲप्टिट्यूड टेस्ट ह्या असतातच असतात. मग त्यासाठी RS अगरवालसारखं पुस्तक आहे, आय थिंक ₹350 मिळतं. फार अगदी विशेष वेगळं काहीच नाही त्याच्यामध्ये, ठरलेला पॅटर्न आहे आणि तोच विचारला जातो सगळीकडे. फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, जसं की टाईम अँड डेट असेल, रिलेशन्स असेल, कॅल्क्युलेशन्स असेल, बेसिक गोष्टी, प्रॉफिट अँड लॉस असेल. हे ठरलेला पॅटर्न फिक्स आहे, प्रत्येक कंपनीचा फिक्स आहे. का? कारण त्यांना थोडंसं ॲप्टिट्यूड चांगले असलेले मुलं पाहिजेत. ठीक आहे. सो ते थोडंसं एक अर्धा तास केलं पाहिजे. आणि त्यानंतर कोडिंग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोडिंग आहे. सो कोडिंग केलंच पाहिजे, त्याला काहीच हे नाही. पण फक्तच कोडिंग करतो आहे पण मला बोलताच येत नाही, हे कधीच नाही झालं पाहिजे. तुम्हाला कोडिंग भलेही थोडंसं कमी येऊ द्या, पण तुम्हाला रिप्रेझेंट चांगलं करता आलं पाहिजे. कारण की बाजारात नेहमी तीच गोष्ट सेल होते ज्याचा सेल चांगला होतो. यू हॅव टू बी एक्स्ट्रोवर्ट, की एखादा किती पण चांगला माल असेल, जोपर्यंत समोरचा बोलत नाही किंवा तो सांगत नाही, चांगला रिप्रेझेंट करत नाही, तोपर्यंत त्याला मागणी येत नाही. सो हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 3rd इयरला आहे, लास्ट इयरला आहे, एकतरी लँग्वेज, एकतरी डेटाबेस किंवा एकतरी फ्रंट एंड टूल यायलाच पाहिजे. असं म्हणता कामा नये की नाही हे खूप अवघड आहे, हे मी नंतर करतो, मग नंतरचं कधीच होत नाही. सो या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की पायथनसारखी जी लँग्वेज आहे ती फार इझी, म्हणजे आता तर 9वी-10वीच्या पोरांना पण ती आली आहे. सो त्याच्यामधल्या लायब्ररीज यूज करून मी किती चांगले प्रोजेक्ट बनवू इकडे फोकस केला पाहिजे. मला फक्त येते कामापुरतं येते, ह्याच्यावरती इंटरव्ह्यू होत नाही. आज तुम्हाला ती गोष्ट येते, पण तुम्ही काय क्रिएट केलं, तुम्ही काय सोल्युशन देताय समाजाला, किंवा काय प्रोजेक्ट बनवला, हे महत्त्वाचं. आणि स्वतः करणं गरजेचं आहे. आपण जनरली काय करतो की दुसऱ्यांचा प्रोजेक्ट कॉपी करतो आणि तो रट्टा मारून दुसऱ्या दिवशी रिप्रेझेंट करतो. मग हे जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला जॉब कसं काय मिळेल. सो जर लास्ट इयरलाच प्लेसमेंट हवी असेल तर 3rd इयरपासूनच एकतरी लँग्वेज, एकतरी डेटाबेस शिकलं पाहिजे आणि इंग्लिशवरती वर्क करून थोडंसं ॲप्टिट्यूडची तयारी करून मग इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. आणि बिना तयारीचं तर अप्लाय करूच नये. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण जास्त ज्यावेळेस मेहनत घेतो आणि रिझल्ट येत नाही त्या दिवशी समाधानाची झोप येते, पण जेव्हा आपण काहीही अभ्यास न करता इंटरव्ह्यू देतो मग एक्सपेक्ट करतो, हे चुकीचं आहे. सो एफर्ट टाकल्यावर एक्सपेक्ट करा की आता मला मिळालंच पाहिजे. नसेल मिळत तर मग अजून इम्प्रूव्हमेंट करणं इम्पॉर्टंट आहे. पण काही काही मुलांचं पॅटर्न असं असतो की कधीच अभ्यास करायचा नाही किंवा कधीच तयारी करायची नाही, डायरेक्ट एक्सपेक्ट करायचं की 4 लाखचं पॅकेज, ते कसं काय मिळेल. सो त्यासाठी प्रॅक्टिकली तयारी करणं गरजेचं आहे. हाच माझा ॲडवाईस असेल. तुमच्या ऑब्झर्वेशनमधनं काय कन्क्लुजन तुमचं आहे की जे लोक जॉबसाठी अप्लाय करतायत तर कुठल्या कारणांमुळे जॉब नाही मिळत आहे त्यांना जास्त, म्हणजे टेक्निकल कारणं आहेत का, HR मध्ये कमी पडत आहे, ग्रुप डिस्कशनमध्ये कमी पडत आहे, की इंटरव्ह्यूला फेल होत आहे. पहिला फॅक्टर हा की ते कुठून अप्लाय करताय हे इम्पॉर्टंट आहे. कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे फ्रेशरसाठी नाहीतच आहेत. आज आपण जर नोकरीचा सर्च बॉक्स जर पाहिला ना तर रिक्रुटर सर्च करतात 3 गोष्टींनी.
पहिली गोष्ट असते स्किल, दुसरं डेजिग्नेशन, तिसरी कंपनी. आता फ्रेशर म्हटलं माझ्याकडे कंपनी तर नाही कुठली जुनी, माझ्याकडे डेजिग्नेशन पण नाही, उरली गोष्ट स्किल. मग आता मी फक्त जावा म्हणून सर्च केलं तर माझ्यासमोर लाखांचं डेटा येईल. माझ्याकडे वेळ नाही ना तेवढा. मी 8 अवर्ससाठी कॉलिंग करणार आहे. माझी कॅपॅसिटी 50-100 कॉलच्या वरती नाही आहे. मग मी काय बघणार? जावा डेव्हलपर बघणार. सो जर जावा डेव्हलपर हे डेजिग्नेशन तुमच्याकडे नसेल असं तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट कसा होईल? सो पहिले तर ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की मला जॉब तर हवा आहे, पण मी कुठून बघतोय. तर म्हणजे तो रस्ताच जर चुकीचा आहे, जर तिथं मला भेटू शकत नाही, तर तिथं मी पोस्ट करून वेट करणं चुकीचं आहे. हां, फार तर फार तिथून तुम्हाला जर एक्सपेक्टेड आहे तर काहीतरी इंटर्नशिप तरी पाहिजे, की तुम्ही काहीतरी इंटर्नशिप केली डिग्रीनंतर किंवा कुठून तरी काहीतरी अपग्रेड केलं आहे, तेव्हा तरी तुम्ही थोडंसं शॉर्ट लिस्टिंगच्या क्रायटेरियात याल. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर आहे की बेसिक गोष्टी, तुमचं स्किल तुम्ही प्रॉपर अपडेट केलं आहे का, तुम्ही तुमचं रेझ्युमेची हेडलाईन प्रॉपर मेन्शन केली आहे का, एक्सपेक्टेड पॅकेज, इन हँड पॅकेज प्रॉपर लिहिलं आहे का, नाही तर ते गफलत नको व्हायला. तुमचं लोकेशन काय. आता काही मुलांचं असतं की मी बारामतीचा, त्याने टाकलं बारामती लोकेशन. पुण्यातली कंपनी का हायर करेल? ती काय बघेल? बारामती लोकेशन, अरे हा कधी इकडे यायचा. जर तुम्हाला जॉब पुण्यात हवा आहे, जर तुम्ही बारामतीला राहताय, तर तुम्ही पुणे हेच टार्गेटेड लोकेशन टाकलं पाहिजे ना. तुम्ही कसं काय लोकेशन म्हणजे तुमचं हे लोकेशन टाकलंच नाही पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट की आपल्या भारतामध्ये लाखो लोक एका दिवसात रेझ्युमे अपलोड करतात आणि मॉडिफाय पण करतात. आता एक HR म्हणून मी 1,00,000 लोकांना डेली कॉल तर नाही करू शकत. मग मी कोणाला करेल की ज्यांना आज जॉब पाहिजे. तर आज ज्यांनी रेझ्युमे अपलोड केलेत मी त्यांनाच कॉल करणार ना. त्यासाठी मला माझा रेझ्युमे रोज अपग्रेड करायला लागेल. म्हणजे काय की समोरच्या HRला असं वाटेल की मी काहीतरी नवीन शिकून अपग्रेड केलं आहे आणि त्याला हे कळेल की मी आज जॉब बघतोय. तेव्हा कुठे त्या फिल्ट्रेशनमध्ये मी टॉपला येईल. नाहीतर मी त्यांच्या फिल्ट्रेशनमध्ये टॉपला येणारच नाही, तर माझ्या रेझ्युमेपर्यंत ते कधी पोहोचणारच नाहीत. तर हे सगळे फॅक्टर महत्त्वाचे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि फ्रेशरला तर मॅक्झिमम येतच नाही. लिंकिनचाही तोच प्रॉब्लेम आहे. लिंकिनवरती 60% ओपनिंग, जसं मी मगाशी म्हटलं. तर त्या कॉल केल्यानंतर कळतं की अरे हे तर एक्सपिरियन्ससाठी, मग टाकलंच का, माईट बी सम अदर रिझन. सो असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे फ्रेशरला माहीत नसतं. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मुलं कन्सल्टन्सीज थ्रू म्हणजे जे काय त्यांच्या रेफरन्स थ्रू अप्लाय करतात, तर त्यांचा मेन प्रॉब्लेम हा होतो की ते शुअर होतात पहिली तर गोष्ट की आता आपल्याला भेटणार आहे, त्यांची जबाबदारी, माझा जॉब ही त्यांची जबाबदारी. हो आता हो. सो हे रिलॅक्स न होता की मला जर JD मिळाला आहे तर माझं काम आहे की त्या JDमध्ये काय स्किल सेट आहे, मला काय येतं आहे, खरंच किती येतं आहे, आणि त्या अनुषंगाने माझा रेझ्युमे किती अपडेटेड आहे हे बघणं गरजेचं आहे. आज जर समोरचं तुम्हाला AWSसाठी जॉब देतो आणि तुमच्या रेझ्युमेमध्ये जावा डेव्हलपमेंट लिहिले, तर तो तिथं जाऊन पण जॉब नाही देणार. कारण त्यांना ते हवं आहे जे तुमच्याकडे नाही आहे. सो तुम्हाला एव्हरी टाईम तुमचा रेझ्युमे मॉडिफाय करायचा आहे प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी. म्हणून माझं काय म्हणणं आहे की महिन्याभरात 200 अर्ज करण्यापेक्षा 2च करा, पण एवढे प्रॉपर करा की नॉलेजही असलं पाहिजे, रेझ्युमे अपडेटेड पाहिजे आणि म्हणजे त्याच्यामध्ये काय विचारणार आहेत हे पण माहिती पाहिजे. आज एवढे चांगले AI टूल्स ते वापरले गेले पाहिजेत ना, की जर माझा उद्या AWSसाठीचा इंटरव्ह्यू आहे तर मला टेंटेटिव्हली काय विचारू शकतात, मग त्या पद्धतीने मी रेडीनेस दाखवला पाहिजे. जर ह्या 2-3 गोष्टी जर केअरफुली केल्या ना तर बेरोजगारी राहणारच नाही. पण आपला प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला इतकी घाई आहे की अशी ओपनिंग, असं मी जातो आणि बस झालंच माझं. पण त्यापेक्षा तयारीवरती थोडासा जर फोकस केला ना तर नक्कीच आपण काहीतरी 50% तरी क्वेश्चनचे आन्सर देऊ शकू. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला अजून एक चान्स भेटतो की चला ठीक आहे, आपण कोणाशी तरी कम्युनिकेट केलं, आपण त्यांना विचारूयात की मी काय इम्प्रूव्ह करू शकतो स्वतःमध्ये. पण ह्या स्टेपला मुलं सहसा जातच नाहीत. ते पहिल्याच राऊंडमधून बाहेर येतात कारण समोरचा 5 मिनिटात जज करून मोकळा होतो की ही इज नॉट प्रिपेअर्ड फॉर इट. सो हा एकदम मोठा चॅलेंज आहे फ्रेशरचा. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की त्यांचं फिल्टरिंग खूप पटकन होते. म्हणजे बघा ना, 2,000 लोकांची लाईन असेल तर 2च मुलं घेतले जातात. मग असं का होतं? मध्यंतरी त्या हिंजवडी IT पार्कचा फोटो आला होता ना, की कितीतरी वेळ तो गाडीवर तो फोन धरून बसला होता, इतकी मोठी लाईन होती आणि काहीतरी 9 का काहीतरी जागा होत्या. मग ह्या 9 जागांपैकी 9च्या 9 फुलफिल होतील असं मला वाटतच नाही. पण त्या सगळ्या 2-3 हजार लोकांमध्ये असे किती लोक आहेत की ज्यांना खरंच त्या ओपनिंगबद्दल डिटेल माहिती आहे आणि त्यातलं नॉलेज आहे. सो माझं तेच म्हणणं आहे की जर तुम्हाला खरंच मला, तुम्ही कॉन्फिडेंटली लाईनमध्ये उभं राहा, तुम्हाला मिळेलच. आणि तो मिळवण्यासाठी त्या सही दिशेने आपण थोडंसं एफर्ट टाकणं गरजेचं आहे. आपली जर दिशाच वेगळी आहे, चुकीची आहे, किंवा माहीतच नाही पुढं काय विचारणार आहे, तर आपल्याला 2 मिनिटात समोरचा जज करून हे करेल ना. कारण जसं आपलं बोलणं झालं की 20 इयर्स एक्सपिरियन्स वाले जर 4 लोक समोर बसलेत तर तुम्हाला जज करायला कितीकसा वेळ लागेल. खरं 5 मिनिटात त्यांना एक्झॅक्टली. सो त्यांना ॲटलिस्ट हे तरी कळणं गरजेचं आहे की तुम्ही तयारी करून गेलात.
जर तुम्ही तयारीच नाही केली तर त्यांना ते कळायला 5 मिनटं खूप झाले. म्हणजे खरं झाड तोडण्यात वेळ घालण्याऐवजी तुम्ही कुऱ्हाडीला धार लावण्यात वेळ घाला जास्त, म्हणजे एका फटक्यात झाड तुटेल. एक्झॅक्टली. एक अडचण सध्या खूप लोकांना अशी येते आय टीमध्ये एंटर करताना, की थ्रू आउट 60% हा क्रायटेरिया असतो कंपन्यांचा. ज्यांना 60% नाही येते तिकडेच शस्त्र टाकून देतात, की आता मला जॉब मिळत नाही. तर हा स्पेसिफिक प्रश्न त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना 60%पेक्षा कमी मार्क आहेत, त्यांना आय टीमध्ये जायचं आहे. तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे आय टीमध्ये जायला? पहिलं तर त्यांना खूप लोक अशी बोललेत की आता तुझ्यासाठी MNC नाही आहे. माझं त्या सगळ्यांना हेच म्हणणं असेल की MNCत जायला कोणी सांगितलं आहे, जोपर्यंत आपल्याकडं स्किल नाही आहे. म्हणजे आत्ता करंट सिच्युएशन काय आहे की मॅक्झिमम MNCजकडं इंडिया ओरिजिनच्या फारसं वर्क राहिलेलं नाही आहे. कारण फॉरेनच्या कंपनीज इंडियात आल्यात. गुगलच आली ना. का आली गुगल? कारण गुगल ज्यावेळेस इंडियन ओरिजिनच्या कंपन्यांना काम देत होती त्यावेळेससुद्धा त्यांचं त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट कॉस्ट असेल किंवा त्यामध्ये डेटाबेसची कॉस्ट असेल किंवा डिलिव्हरी कॉस्ट असेल, तर हे सगळं पकडून त्यांना एक बिल जात होतं. आता त्यांनी काय केलं की इथे ऑफिसेस रेंटनी घेतले, इथलेच इंडियन लोक घेतले ज्यांना ह्या कंपन्यांपेक्षा ते लोक जास्त पगार देतात तरी त्यांना परवडतं. मग एवढं जर होत असेल तर मग काय गरज आहे? सो पहिली गोष्ट तर बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत, तुम्ही कधी ऐकलं आहे का की गुगल कॅम्पसमध्ये गेली? अजिबात नाही. कारण गुगलला ते स्किलवाले लोक पाहिजे. त्यांचं एज्युकेशन हा क्रायटेरिया नाही आहे. त्यांनी काय क्रायटेरिया ठेवला आहे की फक्त तुम्हाला तो स्किल सेट आहे का, येतो आहे का, दॅट्स इट. ती जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. मग जर असा क्रायटेरिया आहे तर आपण का बघतोय पर्सेंटेजकडं? सो पहिलं तर जे समाजाने आपल्याला जे बोलणं केलेलं आहे की बाबा तुझं काय होत नाही, तर ते आपल्या डोक्यातून काढून टाका. दुसरी गोष्ट, IT असो किंवा कुठली फील्ड असो, त्याच्यामध्ये एज्युकेशन शक्यतो मॅटर करत नाही, जास्त मॅटर करत नाही. आणि माझं काय म्हणणं आहे की आपण नॉर्मल कंपनीतून जरी सुरुवात केली 1-2-3 लाखाच्या पॅकेजवरती आणि 3 वर्ष जरी सातत्याने केलं तर त्याच MNC पुन्हा आपल्याला ग्रोथ देऊन घेणार आहेत. मग आता 7-8 हजारावरती MNCत काम करण्यापेक्षा आपण नॉर्मल कंपनीत काम करूयात. तिथून आपल्याला एक्सपोजर मिळेल, चांगला स्किलसेट आपला अर्न होईल आणि आपण त्याच MNCला पुढं जाऊन तो स्किलसेट दाखवून जास्त ग्रोथ घेऊ. सो हा एकदम परफेक्ट ट्रॅक आहे. आणि नॉर्मल कंपन्यांचा क्रायटेरिया नसतो, त्यांचं एकच क्रायटेरिया स्किल आहे का, दॅट्स इट. त्यामुळं IT सुद्धा 60% नॉन टेक्निकल लोक काम करतात. एक्झॅक्टली तेच म्हणणार होतो मी त्यावर एवढे. येणारच मग होतो. आता आमचे काही बॅचलर ऑफ आर्ट्सचा मुलगा AWसाठी प्लेस होऊ शकतो, जस्ट इमॅजिन. आणि त्याचा 10 वर्षाचा गॅप, एज्युकेशनल गॅप, आणि आर्ट्स करून जर तो प्लेस होऊ शकतो तर IT किती इझी आहे. हा जो भाव करून ठेवला ना की क्रायटेरियात बसत नाही, हे नाही, हा फक्त MNCजने केला आहे. पण त्यांचे हायरिंग फार कमी झाले, खूप ड्रॉप झाले, खूप पर्सेंटेजने कमी झाले. कारण त्यांच्या बरोबरीने काम करायला आता MNCज इथंच आल्यात इंडियामध्ये. काही गुजरात लोकेशनला, काही खराडी फेज 2ला आहेत, काही कल्याणी नगरला आल्यात. सो मग इकडं जर आलं तर आपल्या मुलांनी फायदा घेणं गरजेचं आहे. मग आता ठीक आहे, मला 60% आहेत ना, फॉरगेट अबाउट इट. आता मला एक स्किल पकडून मग त्याच्यावरती स्पेशलायझेशन करायचं आहे. कोण जॉब देत नाही, आपण बघूयात. इतकं सिम्पल राहिले. कारण की प्रत्येकच कंपनीचा क्रायटेरिया नाही. आमच्या बकेटमध्ये अशा एवढ्या सगळ्या कंपन्या आहेत की ज्यांचा फक्त स्किल सेट हा क्रायटेरिया आहे की तुमच्या मुलाला हे येतं आहे का, दॅट्स इट. इंग्लिश फ्लुएंट पाहिजे, टेक्निकली स्ट्रॉंग पाहिजे, हे दोनच आहे. सो तिकडं फोकस न करता ॲटलिस्ट मला ते कसं मिळवता येईल, आणि एक जरी इंटरव्ह्यूचा चान्स मिळाला तरी मला तो क्रॅक करायचा आहे, ह्या हिशोबाने जर क्लासेसला सुरुवात केली ना तर रिझल्ट का नाही येणार. सो ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण हे टेक्निकल, नॉन टेक्निकल, टायर 1, 2, 3 कॉलेज हा क्रायटेरिया कुठल्याच कंपनीसाठी नाही. मला नाही वाटत कुठली कंपनी कॉलेज बघून रिजेक्ट करेल, असं नाही आहे. ते फक्त नॉलेज बघते. सो त्यासाठी प्रॉपर डिरेक्शननी स्पेशलायझेशनवरती फोकस करणं हाच एकमेव बेस्ट पर्याय आहे. स्टार्टअपपासून सुरुवात करण्याची तुमचे किती मत आहे की मुलांनी स्टार्टअप? मी तर म्हणते स्टार्टअपच्या आधी इंटर्नशिप केलं पाहिजे, मग स्टार्टअपकडे गेलं पाहिजे. कारण इंटर्नशिपमधून आपल्याला इंटरेस्ट कळतो आपला स्वतःचा. आज जर मी विन कंडिशनमध्ये की मला डेव्हलपमेंटकडे जाऊ का, किंवा मी कन्फ्युजनमध्ये की मी डेटा सायन्स करू का, मी डेटाबेस करू का, मी काय करू. हा, इंटर्नशिपमध्ये चाच पडायला वेळ मिळतो. हां, मग इंटर्नशिपमधून कळतं ना. म्हणजे हे आता सुट्ट्या लागतील काही दिवसांनी पोरांना एक्झाम नंतर, तर मला असं म्हणायचं की 1-2 इंटर्नशिप ऑनलाईनमध्ये करून घ्या. तुम्हाला कळेल की अरे ह्या इंटर्नशिप. आणि खरंच करा. हां, कारण मी इंजिनिअरिंग जेव्हा करत होतो, म्हणजे मी पण यावर किती बोलणं योग्य आहे मला माहिती नाही, पण 45 दिवसाची सुट्टी असायची आणि कॉलेजला रिक्वायरमेंट असायची की इंटर्नशिपचा कागद घेऊन या, म्हणजे इंटर्नशिप करून या बुवा. तर कोणी कागद आणायचं कुठूनही, कुठलीही कंपनी तर स्टॅम्प मारून ओळखीने मिळून जायचा. पण मला पासआउट झाल्यानंतर माझ्या अनेक मित्रांना त्याचं महत्त्व कळलं की इंटर्नशिप का बरं गरजेची आहे. कारण मुळात मला वाटतं की तेव्हा तुम्हाला पैशाची काही अडचण नसते, घरी पैसे द्यायचे नसतात आणि स्टील तुम्ही त्या वातावरणामध्ये 45 दिवस राहू शकता, 40 दिवस तिथे राहून काम करू शकता, तुम्हाला आयडिया येते आणि
पासआउट झालेला प्रत्येक मुलगा म्हणतो की यार इंटर्नशिपचा खोटा कागद नव्हता आणायला पाहिजे, खरंच इंटर्नशिप करायला पाहिजे होती. एक्झॅक्टली. येस प्लीज कंटिन्यू. सो इंटर्नशिप आपल्याला इंटरेस्ट दाखवते की मी डेटा अनालिस्ट इंटर्नशिप केली, मला इंटरेस्टिंग वाटलं. डेव्हलपमेंट जरा जड जाते, कारण शेवटी ॲट द एंड हॅपीनेस मॅटर करतो. काही लोक खूप खुश असतात बघा, एकदम हॅपी असतात, भले त्यांना 4 पैसे कमी भेटो. सो ॲट द एंड ते मॅटर करतं. आज मला डेव्हलपमेंट करायचं, लय पगार असतो, पण मला काही झेपतच नाही आहे, हे नंतर कळण्यापेक्षा इंटर्नशिप थ्रू जर कळतं आहे, दॅट इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी. प्रत्येकाने ग्रॅब केली पाहिजे. आणि डायरेक्टली इनडायरेक्टली बरेच मुलं पुण्यासारखे मेट्रो सिटीज अराउंड राहतात, सो त्यांनी हे करायलाच पाहिजे. ही तर पहिली गोष्ट झाली. त्यानंतर स्टार्टअपमध्येच जायला पाहिजे. द रिझन बिंग की स्टार्टअप आपल्याला एक्सपोजर देते. जस्ट इमॅजिन 7 लोकांची कंपनी आहे आणि त्यांच्याकडे एखादा प्रोजेक्ट आहे ITचा, जो त्यांना बनवून द्यायचा आहे, समोर प्रॉडक्ट बनवून द्यायचं आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती पडतात की डिप्लॉयमेंट कसं करायचं आहे, डेव्हलपमेंट कसं करायचं आहे, फ्रंट एंड कसं बनवायचं, रिक्वायरमेंट गॅदर कशी करायची, क्लायंट डिलिव्हरी कशी करायची, सगळं माहिती पडते. मीन्स तुम्हाला एंड टू एंड सायकल माहिती पडते. त्या केसमध्ये तुम्ही एवढं मल्टीस्किल होता की समोर तुम्हाला कुठलीही कंपनी खूप चांगलंच पॅकेज देऊन हायर करते. हीच गोष्ट MNCत होऊच शकत नाही, कारण MNC ठरवते की तुम्हाला काय काम द्यायचं. इव्हन दो तुम्हाला थ्रूआउट 80% मार्क्स आहेत, पण MNC सांगते नाही तू सपोर्टला काम कर, तुम्ही काहीच करू शकत नाही. पण स्टार्टअपमध्ये तुम्हाला स्वतःहूनच एक्सपोजर मिळतं आणि 1-2 वर्ष जरी मन लावून केलं ना, तरी पण चांगल्या MNCs खूप चांगलं पॅकेज देतात. जर तुम्ही पायथॉनसारख्या लँग्वेजवरती जरी वर्क केलं ना, तरी चांगल्या MNCचे खूप चांगले पॅकेजेस असतात. म्हणजे एक 10-15 लाख तरी आरामातच भेटतात. पण ते भेटण्यासाठी मला इंटर्नशिपमधून किंवा माझ्या फर्स्ट स्टार्टअप कंपनीतून किती पगार मिळतो इकडं लक्षच नाही दिलं पाहिजे. जसं की आपण म्हणतो ना की कुठल्या रील स्टारला 1000 पोस्ट करायला लागतात, कॉन्टेंट क्रिएटरला 3 वर्षाचा वेळ लागतो, बिझनेसला 3 वर्षाचा वेळ. हे सगळं असं 3 वर्ष किंवा 1000 हे असं का बनलं आहे, कारण की तो व्यक्ती डेव्हलप होत असतो थ्रूआउट अ डेज. मग त्याने तो डेव्हलप होऊन तो अनुभव पुढे वापरायचा असतो, म्हणून त्या लाईफमध्ये त्याची व्हॅल्यू ॲड होते. सो माझा म्हणायचा मुद्दा हा आहे की आज छोट्या कंपनीत काम केलं मग आपण काही छोटे नाही होणार आहे, उलट आपलं पुढचं करिअर बेस्ट होणार आहे. जेणेकरून आज जर माझ्या बकेटमध्ये जर चांगला स्किलसेट येतो आहे, जर मला अँग्युलरसारखं फ्रेमवर्क किंवा रिॲक्टसारखं फ्रेमवर्क येतं आहे, तर समोरून 6 लाखाशिवाय मला कमी ऑफरच येणार नाही. पण हे आज डे 1ला मला कळण्यासाठी थोडेसे इंटर्नशिप किंवा स्टार्टअप जिथून मला ऑफर मिळते तिथं करून एक्सप्लोर केलं पाहिजे. खूप मुलांचा प्रॉब्लेम आहे की मला डायरेक्ट पॅकेज पाहिजे. मग जर डायरेक्ट पॅकेज पाहिजे तर डिग्रीच्या आधी स्किलसेट पाहिजे. मग तुमच्याकडे ते आहे का? असेल तर तुम्ही डिमांड करा. तयारी तेवढी केली आहे का? मग तुम्ही नक्की करा. पण जर तुमची तयारीच नाही आहे, जर तुमच्याकडे स्पेशलायझेशनच नाही आहे, तर तुम्हाला कुठून तरी सुरुवात करायची आहे. सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला इंटरेस्ट कळणार नाही, इंटरेस्ट कळल्याशिवाय तुम्हाला नंतर पुढे स्पेशलायझेशनमधून जास्त पैसा मिळणार नाही. आता खूप मुलं आहेत की जे इंजिनिअरिंग करून शिक्षण घेऊन डिग्री घेऊन घरात बसलेत, जॉब मिळत नाही आहे. तर त्यांनी जॉब सर्च करतानाची त्यांची प्रोसिजर काय असली पाहिजे, योग्य दिशा कुठली जॉब सर्च करण्याची? एक सिम्पल एक्झाम्पल देते मी. आता समजा एखादा डिग्री होल्डर मुलगा आहे, इंजिनिअरिंग केलं आहे आणि त्याचं ड्रीम आहे की मी नेटफ्लिक्समध्ये जातो. त्यांनी ठरवून घेतलं की मला तिथेच जायचं. पहिली गोष्ट तर वेबसाईटवरून किंवा त्यांच्या जे काही रिसोर्सेस आहेत तिथून त्यांनी रिसर्च करणं गरजेचं आहे की कंपनीचा डोमेन काय आहे, तिथं काय पोझिशन्स मॅक्झिमम असू शकतात. तर हा रिसर्च पहिला केला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट स्किलसेट अपग्रेड केला पाहिजे की नाही, इथं हे भेटलं मला, समजा क्लाउडची ओपनिंग भेटली तर क्लाउडबद्दल मला एकतरी क्लाउडचं टूल आलंच पाहिजे, तर ते करणं गरजेचं आहे. सोबत विंडोज OS किंवा लिनक्स तरी यायलाच पाहिजे, कारण विदाऊट दॅट ते होऊच नाही शकत. हा पहिला फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर की आज तुम्हाला त्या HRच्या नजरेत यायचं आहे, तर ऑब्व्हियसली एवढी मोठी कंपनी आपण कसं नजरेत येणार. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपला जो रेझ्युमे आहे तर तो इम्प्रेसिव्ह, आय मीन टू से की नेटफ्लिक्सच्या HRला जर तो डिटेक्ट करायचा आहे की ह्या कॅन्डिडेटचा आपल्या कंपनीप्रती खूप मोठं पॅशन आहे, तर तो ॲटलिस्ट त्या कंपनीच्या थीमप्रमाणे पाहिजे. म्हणजे काय की नेटफ्लिक्सची एक थीम आहे समजा ब्लॅक अँड रेड, किंवा त्याच्यामध्ये एक प्रॉपर अलाइनमेंट आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये, तर त्या हिशोबाने आपण आपला रेझ्युमे बनवला पाहिजे की लाईक नेम, मग एका बॉक्समध्ये हे, मग ते, जसं की यूट्यूबचं असतं काइंड ऑफ दॅट. असा रेझ्युमे जर तुम्ही तुमचा बनवताय तर समोरच्या नजरेत यायला फारसा वेळ लागत नाही. इट शोज की तुमचं खूप पॅशन आहे त्या कंपनीबद्दल. सो पहिली तर ती गोष्ट झाली की यू आर अट्रॅक्टिंग दॅट HR टू टेक युअर इंटरव्ह्यू. हा पहिला पार्ट झाला. ओके. त्यानंतर ज्यावेळेस HR तुम्हाला फोन करतात तर तुम्हाला त्या HRपेक्षा जास्त त्या कंपनीबद्दल माहिती पाहिजे, कारण तुम्ही इतके पॅशनेट की नाही तुम्हाला ती कंपनी पाहिजेच पाहिजे कुठल्याही हालतीत. ते तुम्हाला का नाही हायर करणार. सो माझं एकच म्हणणं आहे की जर घरी बसताय तुम्ही तर घरी बसून का होईना पण 2 तरी कंपन्यांची प्रॉपर तयारी करणं गरजेचं आहे, त्यांच्या नजरेत येणं गरजेचं आहे. सो देर आर मल्टिपल वेज की तुम्ही जर ChatGPTला विचारलं की नेटफ्लिक्स कुठून कुठून लोक हायर करते, का नाही भेटणार ती गोष्ट.
तुम्हाला ते डेटा देईल की हां हे रिसोर्स येते, तिथून तुम्ही कन्सिस्टंटली अप्लाय करा. आणि तुम्ही नजर ठेवा की त्यांची ओपनिंग नेमकी कधी येते, व्हॉट इज द पीक टाईम. त्या पीक टाईममध्ये अप्लाय करा, डेटाबेसमध्ये जा, फॉलोअप घ्या. ह्या गोष्टी केल्या तर ते का नाही तुम्हाला जॉब देणार. पण आपला प्रॉब्लेम काय आहे, लग्नपत्रिकेसारखं एकदा आपण रेझ्युमे बनवतो आणि आयुष्यभर तोच वापरतो. बरोबर. आमचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे जे सर होते ना, खूप अनुभवी होते. ते सांगायचे की ज्या कंपनीत तुम्ही उद्या इंटरव्ह्यू देणार आहे त्याचं व्हिजन आणि मिशन वाचून जा. आणि जर तुम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये बोलता बोलता व्हिजन आणि मिशनमधले 2-4 शब्द जर फेकले तर तो समोरचा बरोबर कॅच करतो की यांनी ॲटलिस्ट कंपनीचं व्हिजन मिशन वाचलंय, अभ्यास केलाय थोडासा अगदी कंपनीचा. करेक्ट. इम्प्रेसिव्ह होऊ शकतो तुमचा इंटरव्ह्यू जास्त. वाय नॉट. कारण की आज तुम्ही भिंतींशी इंटरव्ह्यू नाही देते, तुम्ही लोकांसोबत इंटरव्ह्यू देताय. आणि इफ यू आर लाईक गिव्हिंग इंटरव्ह्यू विथ द समवन एल्स की हू इज वर्किंग ओव्हर देअर, सो त्या केसमध्ये त्यांना हे आयडेंटिफाय करायला अजिबातच वेळ लागत नाही की याला किती पॅशन आहे, म्हणजे हा किती पॅशनेटली काम करेल. सो तुम्हाला त्या कंपनीचं सगळंच माहिती पाहिजे. एवढा रिसर्च केल्यावरती का नाही समोरचं घेणार. सो दिस इज द राईट वे. येस, तुम्ही रेझ्युमेला आता स्पर्श केलाच आहे थोडा, तर माझ्या प्रश्नांचा सेकंड पार्ट रेझ्युमेच होता. रेझ्युमेवर बोलूया, कारण रेझ्युमे हे पहिलं इम्प्रेशन असतं आपलं समोरच्या व्यक्तीवर. तर काय काय चुका रेझ्युमेमध्ये टाळल्या पाहिजे आणि कसा आपला रेझ्युमे अजून इम्प्रेसिव्ह करता येईल. थोड्याशा टिप्स तुम्ही आत्ता दिल्याच आहेत, पण थोडंसं डिटेलमध्ये बोलायचं आहे मला आत्ता नक्कीच त्याच्याबद्दल. नक्कीच. जर आपला पहिलाच जॉब आहे आणि आपल्याकडे काहीच एक्सपिरियन्स नाही तर रेझ्युमे एकाच पानाचा पाहिजे. ओके. फापट पसारा करण्यात काहीच अर्थ नाही. आणि जे जुने स्किल आहेत तर ते नाही टाकले पाहिजेत. आत्ता ह्या मोमेंटला मला काय येत आहे तेच त्याच्यावर मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही डिग्री झाल्यानंतर MSCIT लिहित बसण्यात अर्थ नाही. खरंच नाही अर्थ. काही जण लिहितात म्हणजे ओळी वाढतील, किंवा हा पण गैरसमज आहे ना की जितक्या जास्त पानांचा रेझ्युमे तितकं जास्त इम्प्रेशन. नाही नाही. उलट ते अनुभवी असल्यानंतर ते एक वेळ कामाचं आहे, पण फ्रेशरला ते खरंच कामाचं नाही. आता रेझ्युमेमध्ये ना एक आपण ह्युमन टेंडन्सी बघूयात की टॉप टू बॉटम लेफ्ट टू राईट असं रीडिंग होतं. बऱ्याच मुलांचे ना आता एका ह्याच्यात डबल पेजचा रेझ्युमे आला आहे. थीम आय मीन दे आर फॉलोइंग सम थीम, पण ते ATS सिस्टीमला ट्रेसेबल नाही. आता हा सिंगल पेजचा रेझ्युमे ऑनलाईन का रिजेक्ट होतो आणि समोर गेल्यावर का सिलेक्ट होतं, याचं बेस्ट ते रिझन आहे की ATS सिस्टीम काय करते की तुमचं कॉलम वाईज डिटेक्ट करते की तुमच्याकडे काय टेक्स्ट आहे. तर हा पहिला फॅक्टर आहे की तो नॉर्मल पाहिजे, म्हणजे लाईक आडव्या लाईन्समध्ये त्याच्यामध्ये गॅप नको आहे असा. तो एक पहिला फॅक्टर झाला. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर हा आहे की बऱ्याच वेळा पहिल्या 20% काय लिहायचं हेच कळत नाही, म्हणजे आपण काही पण लिहितो. सो महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर तुम्हाला आज डेव्हलपर बनायचं आहे ना तर तुम्ही तुमच्या नावाच्या खाली वेब डेव्हलपर हे लिहिलंच पाहिजे. ती खूप स्वाभाविक गोष्ट आहे की तुम्हाला ते बनायचं आहे. पण आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण एकदा जसं मी म्हटलं मगाशीच लग्नपत्रिकेसारखं एकदा बनवलं लाईफ टाईम अप्लाय करतो. सो असं न करता एव्हरी टाईम ज्या ज्या ओपनिंगसाठी तुम्ही जाताय ना तर त्याची डेजिग्नेशन तिथं ॲड करणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि महत्त्वाची गोष्ट ऑब्जेक्टिव्ह. आता बरेच मुलं ChatGPTवरून कॉपी पेस्ट मारतात. सो AI जनरेट केला हे कळायलाही फारसा वेळ लागत नाही. काहीच नाही लागत. स्वाभाविक आहे. समोरचा 8 तास कॉलिंग करतोय, रेझ्युमे स्क्रीनिंग करतोय, त्याच्यासमोर रोज 200 रेझ्युमे येतात, तर तुम्हाला एका मिनिटात आयडेंटिफाय करून जाईल ना की तुम्ही डिग्री होल्डर असून तुम्ही स्वतःचे रेझ्युमे स्वतः नाही बनवू शकत, म्हणजे तुम्ही काहीच कॅपेबल नाही. सो त्यापेक्षा तुमचा रेझ्युमे युनिक ठेवा ना, स्वतः बनवलेला असू द्या, थोडंफार चुकेल पण समोरच्याला कळायला वेळ नाही लागणार की हा तुम्ही बनवला आहे. त्या केसमध्ये सिलेक्शन चान्सेस खूप वाढतात. ओके. मग त्यानंतर बाकी ज्या गोष्टी टाळण्यासारख्या आहेत त्या आहेत की विनाकारण तुम्ही सिंगल आहेत का मॅरिड आहेत, तुम्ही इंडियन आहेत का फॉरेनर आहेत, तुमचं नेटिव्ह प्लेस काय, हे खरंच मॅटर नाही करत. कारण डॉक्युमेंटेशन हा सेपरेट एक राऊंड असतो, त्याच्यामध्ये तुम्ही सगळं डॉक्युमेंटेशनला डॉक्युमेंट देऊ शकता. नेसेसरी नाही की ते सगळं ॲड करणं. आता IT साठी काय नेसेसरी आहे की टेक्निकल स्किल सेट. कारण समोरून जर डेव्हलपमेंटची ओपनिंग आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला डेव्हलपमेंट कीवर्ड 10 वेळा लिहायचं तरच ATS सिस्टीम ट्रेस करेल की तो वर्ड किती वेळा भेटला. जर तो वर्डच नाही भेटला आणि तुम्ही सगळे जावा टाकलं आहे, काय अर्थ आहे त्या गोष्टीला. त्यासाठी विदाऊट हेजिटेशन जर ऑनलाईन रेझ्युमे करताय तर कीवर्ड अनलिमिटेड यूज करा. म्हणजे मी तर म्हणते की 200 कॅरेक्टरचा जर बॉक्स आहे ना तर सगळाच वापरा, पण अननेसेसरी नका टाकू. डायरेक्ट टीम लीड नका करू. जर तुम्ही फ्रेशर आहेत तर ज्युनियर इंजिनियर करा. म्हणजे जर असं म्हटलं की वापरा तर काही पण लिहायला बसलेत पोरं. आहेत अशी पोरं. हो, काही लिहितात. एक्सपेरिमेंट पण करतात आपल्याकडं. टाकून बघतात की 4 वर्ष एक्सपिरियन्स असल्यावर खरंच कॉल मिळतोय का, मग कॉल आल्यावर कळते खरंच आलाय. आपल्याकडे सगळी व्हरायटी सर. सो तो एक फॅक्टर आहे की जर येत असेल तरच करा, मल्टिपल टाइम्स टाका. जर हार्ड कॉपीमध्ये असेल तर सॉफ्ट स्किल टाकायला विसरू नका. म्हणजे जसं मी म्हटलं की आपण जोपर्यंत समोरच्याला दाखवत नाही की आपल्याला खरंच काय येतं तोपर्यंत तो घेत नाही. तो एक फॅक्टर आहे. किंवा AIचे टूल तुम्हाला कुठले येतात ते तुम्ही लिहा, तिथं मेन्शन करा. आज फक्त तुम्ही प्रॉम्प्ट देऊन काहीतरी जनरेट करताय, पण ते किती बेटर वेने कामात वापरताय हे एक्सप्लेन करा. नाही तर कॉपी करायला वापरलो असं काही समोर सांगू नका. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या ॲड करणं इम्पॉर्टंट आहे शॉर्ट लिस्टिंगसाठी. ओके. आणि कॉमन कारणं काय आहेत रेझ्युमे रिजेक्ट होण्याची? ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स, ईमेल IDs, सोनू मोनू
@gmail.com. कशाला घेईल मोनूला कोण? सो इट शुड बी तिथे सिरियसनेस कळतोय लोकांचा. प्रोफेशनल, लाईक नेम, जसं माय नेम इज सारिका भुतारे. सो सारिका भुतारे, मॅक्झिमम माय डेट ऑफ बर्थ @gmail.com. पण आपल्या पोरांचं काय 1 2 3 7 8 9 10 अनप्रोफेशनलिझम कळतं ना, हा मेन फॅक्टर आहे. त्यानंतर आपल्या मुलांचे कॉलिंग नंबर, व्हॉट्सअप नंबर वेगवेगळे असतात, ज्याच्यावरती कधी रेंजच नसते. सो माझं सगळ्यांना रिकमेंडेशन आहे की एकच नंबर, ज्याला रेंज, ज्याला इंटरनेट आणि ज्याला आपण काय म्हणतो रिचार्ज, ह्या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे, कारण की कॉल कनेक्टच होत नाही. हा मेन फॅक्टर आहे, हा लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट काय आहे की लिंक्स, अनप्रोफेशनल लिंक्स. म्हणजे जस्ट इमॅजिन करा तुमचा रेझ्युमे PDF मध्ये आणि तुम्ही पूर्ण लिंक टाकली आहे, तिथूनच कळते की तुम्ही किती अनप्रोफेशनल आहे. इट शुड बी सिंगल वर्ड लाईक लिंक इन. तुम्ही ऑन क्लिक केलं, लगेच प्रोफाईल ओपन झाले. आता ऑब्व्हियस आहे, जर IT साठी अप्लाय करताय तर GitHubवरती प्रोजेक्ट्स पाहिजेतच पाहिजे. GitHubची लिंक नसेल, शॉर्टलिस्ट होणारच नाही. GitHubची लिंक पाहिजे, लाईक GitHub, देअर शुड बी युअर प्रोफाईल अँड द प्रोजेक्ट्स. तर ह्या गोष्टी असल्याशिवाय शॉर्टलिस्टिंग होऊच शकत नाही. तर हे मेन फॅक्टर, याच्यामुळे मुलं रिजेक्ट होतात. ओके. अजून एक गेट आहे जिकडनं जास्तीत जास्त चाळणी लागते आणि तिथनं शॉर्टलिस्टहून बाहेर पडतात पोरं, ते म्हणजे HR राऊंड. HR राऊंडसाठी काय स्पेशल तयारी केली पाहिजे? स्पेशल म्हणण्यापेक्षा तयारी तरी केलीच पाहिजे. गृहीत धरता कामा नये की मला इंग्रजी येतं, पहिली तर ती गोष्ट आहे. कारण जोपर्यंत तत मम होणार नाही तोपर्यंत आपण शिकणार नाही. आणि ही तयारी आपण आपली स्वतःची करायची असते, मिरर प्रॅक्टिस आपण ज्याला म्हणू शकतो. तर माझ्या अनुभवाप्रमाणे मी जेवढे काही इंटरव्ह्यूज दिलेत, तर मी रात्री 12-1 वाजेपर्यंत प्रॅक्टिस केलेली आहे. म्हणजे माझ्याच रूममेटला पुन्हा पुन्हा तेच क्वेश्चन रिपीट, कारण ते माझं इम्प्रेशन आहे. HR राऊंडमध्ये जर मला इंट्रोज देता नाही आला तर पुढचे क्वेश्चन विचारणारच नाहीत इंटरव्ह्यूवर. समजून घ्या की आपल्याला कॉन्फिडन्स नाही आहे. कॉन्फिडन्स बिल्ड होतो फक्त प्रॅक्टिसने, कारण प्रॅक्टिसमुळे होते इम्प्रूव्हमेंट. एव्हरी टाईम आपण इम्प्रूव्ह होत चालतो. तर त्यामुळं HR राऊंडमध्ये जे बेसिक क्वेश्चन्स आहेत, निगोशिएशन असेल, हे करता यायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देते. आमच्या क्लासमध्ये एक स्टुडंट आहे आणि त्या कल्याणीनगर IT पार्कमध्ये इंटरव्ह्यूला गेल्या. त्यांना समोरचे HR बोलले लास्ट राऊंडमध्ये की यू आर हॅव्हिंग व्हेरी नाईस कम्युनिकेशन, यू आर हॅव्हिंग व्हेरी नाईस मार्क्स, यू मे फाइंड जॉब इन सम बेटर प्लेस, देर आर बेटर अपॉर्च्युनिटीज फॉर यू. सो शी सेड की व्हाय नॉट मॅम, लेट मी गो अँड फाइंड यू. शी लेफ्ट. सो एवढंही असं नाही पाहिजे, लाईक की ह्या जॉबपेक्षाही काही बेटर तुला मिळते तर तू तिकडे जा, आणि आपण जातोय. आणि ते त्या कंपनीवाल्यांना तोंडावर सांगून निघा. येस, शी लेफ्ट. दॅट HR सेड की वी कॅन टेक हर इन, बट तिचं असं आहे की आम्ही असं बोलल्यानंतर तिने असं रिप्लाय केला. सो हेही नको आहे. आणि फार रूढही नको की लाईक इंट्रो सांगा म्हटल्यानंतर प्रॉपर इंट्रो दिलाही पाहिजे. आपण काय पॉलिटिशियन बॅकग्राऊंडचे नाही की बाबा तुमच्या टीमला माहितीच असेल मी कोण आहे. सो हे पण खूप होतं आहे, लाईक जेनजीज अँड ऑल दोज थिंग्स. सो HR राऊंडमध्ये थोडंसं पोलाईट प्लस थोडंसं डिमांडिंग असणं फार नॅचरल आणि स्वाभाविक समजलं जातं, जर तुमच्यात कॅपॅसिटी चांगली आहे. आता आमचं अजून एक बेस्ट एक्झाम्पल मी देते की एका मुलाला 100 आउट ऑफ 96 मार्क्स पडले प्रॅक्टिकलला. सो ही डिमांडेड की नाही मला 20,000 इन हँडच पाहिजेत. तर त्यांनी दिले का, कारण त्याला हे माहिती होते की मला चांगले मार्क्स पडलेत. म्हणजे जर तुम्हाला आयडिया आहे की इथं मिळू शकतं, निगोशिएट होऊ शकतं, तर नक्की करा. पण ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती की नाही आपलं ठीकठाक गेला इंटरव्ह्यू आणि प्रत्येकाचं ज्याचं त्याला कळतं की नाही बाबा HR राऊंडमध्ये माझं नाही झालेलं ठीकठाक, तर उगाच डिमांड करून ती अपॉर्च्युनिटी घालवू नका. कुठून तरी सुरुवात करण्यावरती फोकस करा. आणि HRला कसं हँडल करायचं हे थोडंसं शिकणं गरजेचं आहे. अगदी गुणीबाळ बनून राहिलं तर काही होत नाही सर. अनेक हाऊसवाईफ ज्या जॉब शोधत आहेत की ज्यांचं काही विशेष असं बॅकग्राऊंड नाही आहे जॉबचं वगैरे, पण आता काम करण्याची इच्छा आहे, मुलं आता अशा वयात आली आहेत की त्यांचं ते बघू शकतात, त्यांनी कुठनं सुरुवात केली पाहिजे? पहिले तर कॉन्फिडन्सवरती वर्क केला पाहिजे, कारण त्याचा कॉन्फिडन्स खूप डाऊन झाला आहे आणि त्यांना आता असं वाटायला लागलं की आपण आता काही करूच शकत नाही. सो पहिलं तर थोडंसं क्लासरूमला प्रिफरन्स दिला पाहिजे की जिथं संवाद वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे एक कल्चर असतं ना क्लासरूममध्ये, एन्व्हायरमेंट असतं की नाही आपल्यासारखे 4 येतात ते क्लासला शिकायला, तर आपणही जरा बाहेर पडू, जरा वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये. पुन्हा तोच फॅमिलीचा बॅकग्राऊंड आणि त्याच्यामध्ये पुन्हा ते डिमोटिवेशन, यापेक्षा थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. आणि पहिली तर गोष्ट आहे की टेक्निकली थोडंसं शिकण्यावरती फोकस करणं गरजेचं आहे त्या स्किलवरती नाही भेटू शकत. पहिली तर ही गोष्ट आहे, कारण रॅपिड चेंज होतो इंडस्ट्रीमध्ये आणि आपण म्हणतो की माझ्या डिग्रीवरती द्या, तर आता खूप चेंज झालं आहे. म्हणजे एकेकाळी CC++ खूप चालायचं, आता ते मागं पडलं आहे. कुठेतरी पायथनसारख्या लँग्वेजेस आल्या, दॅट टू त्याच्यामध्ये फ्रेमवर्क्स आलेत. मग हे तरी थोडंसं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की बाबा जुनं काहीतरी घेऊन त्याच्यावरती करण्यापेक्षा ॲटलिस्ट मला पहिलं तर कॉन्फिडन्स बूस्ट करायचं आणि दुसरं मला टेक्निकली चांगलं शिकायचं आहे. तर लगेच जॉबची अपेक्षा न करता ॲटलिस्ट 6 महिने स्वतःला दिलेच पाहिजेत
की मी काहीतरी डेव्हलप करते रॅपिडली, थोडंसं मी करते प्रिपरेशन आणि मग मी, कारण की मुलांची जबाबदारी असताना एवढाही अभ्यासाला वेळ नाही मिळू शकत. तर त्यामुळं लगेच मला 3 महिन्यातच भेटून जाईल आणि नंतर मग निराशा होण्यापेक्षा ॲटलीस्ट 6 ते 8 महिन्याचा वेळ दिला पाहिजे आणि त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप मग इंटरव्ह्यूजला गेलं पाहिजे. आणि ज्या मुली अशा आहेत की जॉब करत होत्या पण ब्रेक झाला आहे मध्ये आणि नंतर पुन्हा जॉब सर्च करतायत, तर त्यांची डिरेक्शन काय असायला पाहिजे जॉब सर्च करतानाची? त्यांची डिरेक्शन हीच पाहिजे की आता इंडस्ट्रीला जे लेटेस्ट स्किल सेट पाहिजे तर ते घेऊन पुढे गेलं पाहिजे किंवा जे होतं त्याच्यामध्ये ॲड ऑन तरी केलं गेलं पाहिजे. कारण रेझ्युमे तर तेव्हा शॉर्टलिस्ट, आता समजा फॉर एक्झाम्पल की काही कॅन्डिडेटचं एक्झाम्पल टेस्टिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग, ठीक आहे, 3 इयर्स बॅक टेस्टिंगमध्ये 2 वर्ष काम केलं आणि नंतर गॅप घेतला, पण आता टेस्टिंगमध्ये मॅन्युअल टेस्टिंग वर्कच होत नाही आहे. सो त्या बेसिसवरती जॉब कसं काय मिळेल? तर आत्ता आय टीमध्ये काय चाललेलं आहे, मग ते अपग्रेड करणं गरजेचं, जसं की RPA असेल, ऑटोमेशन टेस्टिंग असेल किंवा वेगळ्या टाईपचं वेगळं काहीतरी टूल आलं असेल तर ते अपग्रेड करणं गरजेचं आहे. कॉपी प्ले राईट्स म्हणतात त्याला. तर ते सगळे सॉफ्टवेअर्स अपग्रेड केल्याशिवाय समोरची कंपनी काय विचार, कारण आत्ता ते चाललं आहे. सो हे अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. पण आपलं कसं झालं ना, मला आहे अनुभव, मला भेटून जाईल आणि मग ते वाट बघत बघत आणि डिमोटिवेट होत जातो आणि प्रत्येक इंटरव्ह्यूवर हेच बोलतो की ह्याच्यावरती नाही होऊ शकत. मग मुलं डिमोटिवेट होत जातात की अरे मी खूप ट्राय केला पण होत नाही. पण ट्राय करताना आपण हे नोटच नाही केलं की समोरचे मला काय म्हणायचा प्रयत्न करतात की तू अपग्रेड कर. चुकीच्या दिशेला प्रयत्न चालू म्हणजे आउटडेटेड आपण ज्याला स्किल सेट आहेत ते आपण म्हणू शकतो फार तर फार की हे तर आउटडेटेड आहे, आत्ता जे चालले ते मी शिकून आलो आहे. आणि जे मुलं अपग्रेड करून जातात त्यांच्यात वेगळाच कॉन्फिडन्स असतो की मला आत्ताच्या लेवलनी येत आहे. तर हे थोडंसं करणं गरजेचं, थोडंसं ब्रशअप करून गेलंच पाहिजे असं. कारण आत्ता मला नाही आठवणार की मी तेव्हा काही काम केलं आहे असं. ओके. आणि ज्यांची बेसिक रिक्वायरमेंट हीच आहे की मला एकतर रिमोट प्लेसला जॉब पाहिजे किंवा फ्रीलान्सिंग करायचं, कारण घर सोडू शकत नाही. अनेक लोकांचे आहेत असे काही प्रॉब्लेम, स्पेशली मुली, की घर सोडू शकत नाही. तर या क्षेत्रामध्ये फ्रीलान्सिंगचे जॉब आहेत का? रिमोट प्लेससाठी जर जॉब शोधायचा असेल तर त्यांची डिरेक्शन काय असायला पाहिजे आणि लोकल अल्टरनेटिव्स कसे शोधता येतील यांना? याच्यामध्ये आता रिमोट तर फार कमी झाले सर, बिंग व्हेरी फ्रँक विथ यू ऑल. करोनासारखी एक सिच्युएशन होती त्यावेळेस ते पॉसिबल झालं आणि त्यामुळे ते वर्कही झालं. आता काही कंपन्या अशा आहेत की ज्या परमनंट वर्क फ्रॉम होममध्ये आहेत आणि त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत ते एक्सपिरियन्स्ड आहेत. तर एक्सपिरियन्ससाठी त्या ओपनिंग्स आहेत पण फ्रेशरला फारच कमी आहेत सर, अगदी निग्लिजिबल आहेत. मग तिथे पॅकेजचं कॉम्प्रोमाइज आहे की ठीक आहे तुम्ही वर्क फ्रॉम होम करणार तर तुम्हाला एवढाच पगार भेटणार, पण जर तुम्हाला भरपूर चांगलं मनाप्रमाणे हवं असेल तर इन ऑफिसच जा असं मी म्हणेल. कारण भले आज तुम्ही एक्सपेक्ट करताय ऑनलाईनमध्ये, पण काही असे काम आहेत की जे नाही होऊ शकत. ॲटलिस्ट 3 डेज तरी तुम्हाला ऑफिसला जायचंच आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही काय करणार? किंवा त्यापेक्षा आपण असंही म्हणू शकतो की एडिटिंगसारख्या गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्या शक्य आहेत की ऑनलाईनमध्ये होणं पॉसिबल आहे. मग डिजिटल मार्केटिंग असेल, सोशल मीडिया मार्केटिंग असेल, रील एडिटिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, तर ह्या गोष्टी ज्या ठिकाणी पॉसिबल आहेत की आपण एखाद्या कम्प्युटरसाठी इन्व्हेस्टमेंट करून मग करू शकतो, तर तसे ऑप्शन निवडले गेले पाहिजेत. पण दॅट टू जर तुम्ही कोर आय टीमध्ये म्हणताय ना, तर ते फार कमी झालं आहे आत्ता ह्या मोमेंटला. म्हणजे एखादा राऊंड तरी तुमचा म्हणजे इथं येऊन व्हायलाच पाहिजे. सो नाऊ वी आर टाईप विथ द मुंबई लोकेशन कंपनी. दे आर आस्किंग की मुंबईमध्ये येणारेच लोक पाहिजेत, कारण की तेवढे प्रोडक्टिव्ह नाही आहेत फ्रेशर्स. पहिले 2-3 वर्षाचा जर फ्रेशरचा क्राऊड बघितला ना, तर ते ऑफिसमध्ये येऊन तरी थोडंफार काम करतात, जे घरातून तर काहीच नाही करू शकत. सो हा प्रॉब्लेम ह्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. सो आता पहिल्यासारखं नाही राहिलं सर. अच्छा, ओके. पहिल्यासारखं राहिलं नाही. नाही. हे फार ऐकून खूप जण लोकांना वाईट वाटेल, कारण खूप लोकांना रिमोट जॉब पाहिजेत. पाहिजे आहे, कारण शहरात येऊन इथला खर्च वगैरे त्यांना वाचवायचा असेल मे बी. राईट. शेवटाकडे येतोय मॅडम आपण थोडं, की खूप लोकांना ना आय टीमध्ये एंटर करतानाच एक अपेक्षा असते की माझी सुरुवातच 8 लाखांनी व्हावी, सुरुवातच 10 लाखांनी व्हावी. तर आय टी म्हणल्यानंतर मोठमोठे आकडे ऐकण्याची लोकांना आता सवय झालेली आहे. तर खरंच हे वास्तव आहे का? आणि नसेल तर मग खरं वास्तव काय? वास्तविकता आहे, कारण की काही काही रील्स आपण बघतो सर की 1 CRचं पॅकेज मिळालं, हो. 2 CRचं, मी पण बघते. पण ज्यावेळेस आपण त्याच मुलांचे डिटेल इंटरव्ह्यूज बघतो, ऐकतो, आपल्याला हेही कळतं की त्यांनी 300-350 कोड सॉल्व केलेत, प्रॉब्लेम सॉल्व केलेत आणि म्हणून त्यांना त्या इंटरव्ह्यूमध्ये असा कुठलाच प्रॉब्लेम फेस नाही झाला की जो त्यांना माहीत नाही. आता मला सांगा की ज्या मुलाने फक्त 15च कोड केलेत आणि त्याच्यावरती तो म्हणतो की माझा इंटरव्ह्यू क्रॅक व्हायला पाहिजे, खरंच होईल का? ऑब्व्हियसली नाही होणार ना. ज्याच्याकडे बंच ऑफ कोड आहेत किंवा बंच ऑफ त्याने प्रॅक्टिसच तितकी जास्त केली, तर त्याच्यासाठी ती गोष्ट फार छोटी आहे की चला मला 4 राऊंड क्रॅक होतील, तर त्याला ते मिळणं फार स्वाभाविक आहे. जर तुम्हाला 8 लाख किंवा 10 लाख पाहिजे तर तुम्ही तेवढी जास्त प्रॅक्टिस करा, एवढंच मी म्हणू शकते.
कारण इथे डिग्री, कॉलेज, पर्सेंटेज हे मॅटर नाही करत. इथे स्किल मॅटर करतात. मग स्किलमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग जर ॲबिलिटीज वाढवायचे तर ते प्रॉब्लेम रोज सॉल्व करूनच होतील ना. मी बेसिक एक्झाम्पल देते. समजा आता जावामध्ये फिबोनाची सिरीज, प्राईम नंबर असे बेसिक कोड विचारले जातात, ठीक आहे. आणि याच्यावरून जज होतं की तुमचं काय बेस्ट नॉलेज आहे. जर तुम्ही ते किंवा त्या टाईपचे जर 100 कोड दर आठवड्याला करताय तर तुमच्यासाठी ती गोष्ट किती छोटी झाली. आलं लक्षात. सो त्यामुळं ज्या मुलांना चांगले पॅकेजेस हवेत किंवा पाहिजेत किंवा मिळत नाहीत तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस हे एकमेव रिझन आहे. त्याच्यामध्ये पर्सेंटेज कधीच मॅटर करत नाही. कारण की प्रॅक्टिसनेच आपल्याला रिपीटेड टास्क कसे सॉल्व करायचे क्विकली हे कळतं. टायपिंग स्पीडवरून समजतं सर. आता समजा स्क्रीन शेअर केली आहे, समोरचा इंटरव्ह्यूवर बघतोय, तुम्ही जसं टाईप करता ना तिथूनच कळतं की ह्याने काय केलं आहे, काय ह्याची तयारी आहे. किंवा तुम्ही कोडिंगमध्ये जसं की प्रिंट एलन स्टेटमेंट असतात किंवा मेन मेथडचं असतं, काहीतरी शॉर्टकट टाईप केलं की आउटपुट म्हणजे समोर येऊन जातं. किंवा मेन मेथड इम्पोर्ट केल्यानंतर हे कुणाला जमतं, जो रोज प्रॅक्टिस करतो किंवा जो मॅक्झिमम करतो त्यालाच जमतं. सो माझं एकच म्हणणं आहे की जर तुम्हाला चांगलं पॅकेज हवं आहे तर तुम्ही टास्क द्या स्वतःला की ह्या आठवड्यात मला एवढे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आणि ते पण अलग अलग व्हरायटीचे. ओके. तर आणि तरच मिळू शकतं, एल्स नाही होऊ शकत. डिग्रीवरती तर नाही होऊ शकत. अच्छा. एक्स्ट्रा ॲडेड स्किल्स पाहिजेत. स्किल्स येस, स्किल्स म्हणण्यापेक्षा एखाद्या स्किलमध्ये एक्सपर्टाईज पाहिजे. एक्झॅक्टली. अच्छा. हायरिंगचा पीक सीझन कोणता आहे आय टीमध्ये? मार्च एंड नंतर. अच्छा. Yes. म्हणजे जेव्हा कॉलेजेस पण एक लास्ट सेममध्ये Right, वगैरे कारण असतात. फायनान्शियल सायकल रिवाईज होते आय टीची आणि बजेट असाईन होतात. आता ऑब्व्हियसली एखादी कंपनीने वर्षभर काम केलं तर ती ग्रोथ होणार. मग ती 2 गोष्टी जास्त इन्व्हेस्ट करते. पहिला आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि दुसरं आहे लोक किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्लस मार्केटिंग असू शकतं. पण लोकांमध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असते. टीम साईज हे एव्हरी इयर वाढतच जाते. मग त्यामध्ये मग किती डेव्हलपर घ्यायचे आहेत, किती टेस्टर, हा पीक टाईम झाला हायरिंगचा. त्यामुळं मॅक्झिमम हायरिंग ह्या एप्रिल, मे, जून, जुलै ह्याच्यामध्ये खूप जास्त होतात. अच्छा. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना जानेवारी फेब्रुवारीपासूनच लक्ष ठेवायला पाहिजे. जर आतापासूनच टार्गेटेड करायला कंपनी कुठली जर म्हणजे हां. आताचा बेस्ट सीझन Yes. आहे. जर ड्रीम फेब्रुवारी, कंपनीत मार्च. जायचं तर आत्तापासूनच तयारी. कारण आमच्याकडे असा एक पॅटर्न ठरलेला आहे कंपन्यांचा की दरवर्षी त्या महिन्यात त्यांचे ओपनिंग येणारच. हे असं ठरलं आहे. जसं नाप्तोल कंपनी आहे ज्यांची रिक्वायरमेंट दर वर्षात मार्च फेब या दरम्यान येतेच येते. सो त्यासाठी थोडंसं ते पीक हायरिंगमध्ये आपण आपलंही थोडंसं फायदा करून घेणं गरजेचं आहे. थोडीशी तयारी चांगली करणं गरजेचं आहे. ओके. अगदी शेवटचा सेगमेंट जो थोडक्यात संपवायचा आहे आपल्याला. आपण HR बद्दल खूप बोललो किंवा रेझ्युमेबद्दल बोललो. टेक्निकल राऊंड जो असतो तो सुकर होण्यासाठी काय स्पेशली विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे? पहिलं तर ChatGPT नाही केलं पाहिजे. ही खूप चुकीची सवय आहे. कारण की कसं होतं ना, खूप मुलांना हॅबिट झाली आहे की मी माझ्या कॉलेजच्या नोट्स कॉपी पेस्ट मारल्या आणि मला ChatGPTने सगळं दिलं. आजकाल रेझ्युमे पण तिथूनच बनवून मिळतो. म्हणजे इतकं यूज टू झालं की आपल्याला हेच कळत नाही की आपण कॉपी करून आपण थिंकिंग पॉवर कमी करतोय. तर माझं प्रॅक्टिकली असं म्हणणं आहे की ॲटलिस्ट 4 महिने तरी ChatGPT वापरूच नका. यू यूज युअर ब्रेन्स अंटिल अँड अनलेस तुमचे बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर होत नाही. खरं आमच्याकडे येणारे रेझ्युमे ना मॅम, आम्ही ChatGPTला देतो आणि सांगतो बाबा हा तू बनवला आहे का? तो प्रामाणिकपणे सांगतो हो हा मी बनवून दिला. एक्झॅक्टली. किती हुशार लोक आहेत ना मार्केटमध्ये. सो त्या गोष्टी म्हणजे जे स्वतःचं युनिक आहे ना तर ते काढणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये बेसिक ओप्स कॉन्सेप्ट कुठल्या लँग्वेजमध्ये फिक्स असतात. डोळे झाकून म्हटलं तरी एक्सप्लेन करता आलं पाहिजे विथ द एक्झाम्पल. तरच तुम्ही कितीही चांगलं पॅकेज मिळू शकता. पण जर आपल्याला सतत ते कॉपी करायची सवय झाली. जस्ट इमॅजिन लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये जर एखादा मुलगा ChatGPTमधून कॉपी पेस्ट मारतो तर किती निगेटिव्ह इम्प्रेशन होत असेल. मुलांना ती सवय झाली आहे. सो ह्या गोष्टी कधीच अलाउड नाही आहेत. आणि बऱ्याच मुलांचा हा गोड गैरसमज आहे की जर ते आहे तर मग आम्ही का मेहनत घेऊ. असं नाही आहे. ChatGPTला तुम्ही कस्टमाइज ॲप्लिकेशनचा एखादा प्रॉम्प्ट द्या तर उत्तरच देणार नाही. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ChatGPTकडे नाही आहेत. कारण क्लायंटचे प्रॉब्लेम जे आहेत किंवा रिअल लाईफ प्रॉब्लेम त्यांचे जे आहेत ते मोर कस्टमाइज्ड आहेत. तिथे तुम्ही कस्टमाइज प्रॉम्प्ट कशी काय देणार. कारण त्याचा रिलेव्हन्स बऱ्याच गोष्टींसोबत जुळालेला आहे. सो ते होऊ शकत नाही. जनरलाइज गोष्टी ज्या फीड केल्या गेलेल्या आहेत तोच डेटा त्याच्यासमोर फेच होतो आहे. सो त्यामुळे एवढंही त्याच्या आहारी जाऊ नका की तुम्ही पार अगदी कॉपीज करायला जाल. ते करा पण कधी ज्यावेळेस तुम्ही 1000 वेळा फॉर लूप लिहिले मग नंतर तिथून कॉपी करायचा प्रयत्न करा. पण त्याच्या आधी नका करू. ते एक स्वतःच्या ब्रेनला एक टास्क द्या की नाही मला काहीही झालं तरी नाही करायचं. कारण एक फेमस सायंटिस्ट होते ना सर मॅथमॅटिशियन की जर त्यांना एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर ते झोपून घ्यायचे संध्याकाळी, सकाळी उठलं त्यांना सोल्युशन आठवायचं. बॅक ऑफ द माइंड कुठेतरी आपला ब्रेन त्याच्यावर थिंकिंग करतो की जर त्याला टास्क दिला तर 100% नाही पण ॲटलीस्ट 60% तरी आपल्याला सोल्युशन दुसऱ्या दिवशी भेटतं. तर त्यामुळे तो थोडासा गॅप देणं गरजेचं आहे. फार ॲक्सेसिबल आहे अगदी मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टीत म्हणून आपण त्याला फार यूज करतोय आणि म्हणून आपली थिंकिंग कॅपॅबिलिटी शून्य होत चालली. हे होता कामा नये. थोडक्यात म्हणता येईल की IT मध्ये जॉब्स भरपूर आहेत पण स्किल तुम्हाला तेवढे पाहिजे
आणि ए आयने जॉब जात आहेत याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा ए आयने जे नवीन जॉब निर्माण केले आहेत ते कसे मिळवता येतील याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. अगदी 3-4 वाक्यात मला तुमचं शेवटचं मार्गदर्शन पाहिजे काहीतरी. आज मला चांगला जॉब भेटेल, उद्या जॉब भेटेल, ह्या आशेपोटी घरात न बसता जे मिळेल त्याच्यापासून सुरुवात केली पाहिजे. कारण एक पिढी होती की जी मिळेल तिथून करत होती तर ती डेव्हलप झाली सर. करेक्ट. जेनझी इथे कुठेतरी कमी पडते असं कमी वाटतंय. पडतात आणि लोकांना विनाकारणच लाज वाटते कमी पगारावर काम करायची. सो आपलं पोट आहे, आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला फायदा होणार आहे, तर आपले निर्णय आपले असले पाहिजेत. दुसऱ्यांच्या गोष्टी बघून ऐकून आपण कम्पेअर नाही केला पाहिजे, कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगवेगळा आहे. त्यामुळं IT जर जॉब म्हणजे IT मध्ये जर चांगला जॉब हवा असेल तर सुरुवात करण्यावरती फोकस केला पाहिजे. ITचं बस एवढंच एक डेफिनेशन आहे. बरोबर. कारण 2 वर्ष एक स्ट्रगलचा पिरियड जातो, 2-3. केलंच पाहिजे. स्विच केल्यानंतर एक खरंच डिसेंट पॅकेज मिळू शकतं. मिळतंच. क्या बात आहे. खूप खूप थँक्यू मॅम. आजचा खूप पॉवर पॅक पॉडकास्ट झाला आहे. हे पत्र खूप लोकांना आवडणार आहे, कारण रियालिटी चेक पण दिला आहे तुम्ही. आणि असं नाही की फक्त रियालिटी चेक दिला आहे, खरंच तुम्ही रिअल टाईममध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजेत, कुठल्या दिशेला तुमचे प्रयत्न असले पाहिजेत, या संदर्भात डिटेल मार्गदर्शन तुम्ही केलं. आणि लोकांच्या कमेंट आल्यानंतर त्याला ॲड्रेस करण्यासाठी पुन्हा एकदा भेटायलाच लागेल आपल्याला. तुर्तास खूप खूप धन्यवाद. तुम्ही पोस्टमनवर पुन्हा एकदा आलात आणि पुन्हा एकदा येण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला एकदा आमंत्रण देतो. थँक्यू सो मच. सर थँक्यू सो मच. मित्रांनो, हे पॉवर पॅक असणारं जे पत्र आहे ते तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. ITच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर मॅमच्या सगळ्या लिंक्स आम्ही खाली देत आहोत, त्यांचा संपर्क नंबर पण देत आहोत आणि आपल्या पोस्टवर येणाऱ्या कमेंट पण ते सगळे ॲड्रेस करणार आहेत. त्यामुळे तुमच्या शंका नक्की आम्हाला विचारा. आणि अशाच इंटरेस्टिंग पत्रांसाठी तुम्ही पोस्टमनला सबस्क्राईब करा, कारण खूप लोक पॉडकास्ट बघतायत, गप्पा ऐकतायत, पण सबस्क्राईब करत नाही. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप जास्त उत्साहवर्धक असतो. त्यामुळे प्लीज आमच्या विनंतीला मान द्या. आणि नवीन कुठली पत्र तुम्हाला ऐकायला आवडतील, तुम्हाला कुठल्या विषयांच्या गप्पा अजून खुललेल्या आवडतील आणि बघायला आवडतील हे सुद्धा नक्की कळवा. कुठले गेस्ट स्पेशली जर असतील, कुठला सेगमेंट आम्ही घेऊन यायला पाहिजे, आमच्यासाठी काही पण सजेशन असेल, म्हणजे माझ्या चष्म्यापासून तर माझ्या शर्टाच्या रंगापर्यंत काही पण इंटरॅक्शन करा, पण इंटरॅक्शन करा. खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.